start here from how to open the website first. Okay, so I will just start here. Main website is polyexamshop.com, or you can just Google it. Okay, you can just Google it from. If you search on the Google Polytechnic exam software, it also career exam software. You will get the second or third link here. See Polytechnic career exam web application. Okay, so basically this is the main site or the main portal is there. आणि आपल्याला काय करायचं आज बघताना आपण एक डेमो बघणार आहे म्हणून मी इकडे फक्त एक डेमो लिंक आपण चालू केलेली आहे. ठीक आहे, तर डेमो लिंकला आपण जाऊन लॉग इन करणार आहे. ठीक आहे, डेमोसाठी आम्ही 1644 इन्स्टिट्यूटचा थोडासा कोड घेतलेला आहे, फक्त दोन म्हणजे एका डेजसाठी फक्त डेटा घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी एक्झॅक्टली काय करायचं आहे. ठीक आहे, या पोर्टल बद्दल जर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन आय थिंक डिटेल्स हव्या असतील तर इकडे तर तुम्हाला सगळे दिलेले आहेत. डेटा एंट्री, CSV फाइल्स कशा करायच्या, सरांनी सांगितले तुम्हाला 4 इनपुट्स लागणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला इकडे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. तर त्या डिटेल्स काय आहेत ऍक्च्युअली की हाऊ टू क्रिएट द CSV फाइल्स. ओके, सो मी डाउनलोड करून ठेवलेली आहे. मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगणार आहे की ऍक्च्युअली CSV फाइल्स कशा क्रिएट करायच्या आणि खूप इझिली आहे. म्हणजे असं नाहीये की त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा काय. ठीक आहे, तर मी हेल्प मॅन्युअल पहिला ओपन करतो आणि देन लॉग इन करू आपण. कारण की इनपुट्स काय द्यायचे ते तुम्हाला समजले पाहिजे पहिल्यांदा. ठीक आहे, सो हेल्प मॅन्युअल मी फक्त एकच दाखवणार आहे तुम्हाला, बाकी सगळे बनवायला आपण ऍक्च्युअली लॉग इन करून पाहणार आहे. ठीक आहे, तर CSV फाइल्स मध्ये काय आहे बघा, पहिला आहे टाइम टेबल. सो टाइम टेबल जे तुम्हाला अपलोड करायचं आहे तुमच्या डेटा एंट्री लॉगिन मध्ये, 3-4 लॉगिन आहेत टोटल, जे मी एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. आता फक्त आपल्याला फोकस करायचं आहे की हाऊ टू क्रिएट द CSV फाइल्स ऑर द एक्सेल फाइल्स. तर त्याच्यामध्ये तुम्हाला MSBT च्या वेबसाईट वरती तुम्हाला एक्झाम कॉलेजेसमध्ये एकापेक्षा जास्त कॉलेजची एक्झाम होते. सो ॲट दॅट टाइम यू हॅव टू सिलेक्ट हिअर द एक्झाम सेंटर कोड आणि एक्झाम वाईज टाइम टेबलला क्लिक करा. तुम्हाला एक पेज ओपन होईल या टाइप मध्ये. राईट, जस्ट कंट्रोल करायचं नाही, दिलेलं तुम्हाला प्रेस द कंट्रोल ए और सिलेक्ट ऑल. जस्ट कॉपी पेस्ट करा एक्सेल मध्ये. काही डिलीट करायचं नाही, लोगो डिलीट करायचं नाही, काही चेंजेस करायचं नाही टाइम टेबल मध्ये. सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक सगळा डेटा घेणार आहे आणि सेव्ह करताना फक्त एक काळजी घ्यायची. दिस द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जे जुन्या लोकांना ऑलरेडी त्याचा माहिती झालेला आहे. इथे तुम्हाला सेव्ह एज टाइप CSV एमएस असेल. ठीक आहे, आणि हे एक मॅन्युअल तुम्हाला ऑलरेडी अवेलेबल आहे वेबसाईट वरती, वेब पोर्टल वरती. त्यामुळे तुम्ही कधी डाउनलोड करून कधी बघू शकता. पण इथे तुम्हाला CSV एमएस डॉस सेव्ह करायचं आहे. ठीक आहे, CSV एमएस डॉस सिलेक्ट करा आणि सेव्ह करा. जस्ट झालं, तुमचं टाइम टेबलची CSV फाईल क्रिएट झालेली आहे. काही करायचं नाही, टाइम टेबलची एकदाच क्रिएट करायची CSV फाईल. देन क्रिएटिंग CSV फाईल फॉर क्वेश्चन पेपर इन्व्हेंटरी. सेकंड CSV, पहिली टाइम टेबल झालेली आहे, आता आपल्याला इन्व्हेंटरी बघायचं. तर इन्व्हेंटरी तुम्ही जर इकडे गेला तर आता MSBT 2016 ऍक्टिव्हिटीज जे मी हेल्प मॅन्युअल आधी बनवलेलं आहे ते समजा 2022 असेल, 2022 ऍक्टिव्हिटीज. तर याच्यामध्ये जायचंय तुम्हाला. लॉग इन करताना मॉडेल कुठले सिलेक्ट करायचं नाहीये तुम्हाला. मॉडेल सिलेक्ट करायचं नाही इन्स्टिट्यूट लॉग इन मध्ये. मॉडेल सिलेक्ट करायचं नाहीये, डोंट सिलेक्ट एनी मॉडेल हिअर. आफ्टर दॅट यू विल गेट द लिंक हिअर ऑन द राईट साइड. राईट साइडला एक तुम्हाला लिंक मिळेल, त्याच्यामध्ये दिलेलं असेल की क्लिक हिअर फॉर द क्वेश्चन पेपर इन्व्हेंटरी फॉर आता येईल इकडे समर 2022 येतं. ठीक आहे, इकडे क्लिक करा. सेम जसं तुम्ही टाइम टेबल मध्ये केलेलं आहे सेम प्रोसेस इथे करायची. कंट्रोल C मीन्स कॉपी करायचा सगळा डेटा, लोगो वगैरे सगळं काय फरक पडत नाहीये. आम्ही इकडे हाईड केलेलं आहे की त्यांचा तुम्हाला EC कोड दिसून येईल, बाकी काही नाही कारण याच्यामध्ये. आणि पेस्ट करायचं एक्सेल मध्ये सिम्पली, काही चेंज करायचं नाही, काही बदल करायचा नाही त्याच्यामध्ये. सेव्ह करायचं डायरेक्टली. सेम इन्व्हेंटरी नाव द्या त्याला, तुम्ही काही नाव देऊ शकता, inventory.csv, आणि CSV MS DOS फाईल मध्ये सेव्ह करायचं. ठीक आहे, सो टाइम टेबल तुमचं तयार झालं. सेटिंग चार्ट इथं म्हटलेलं आहे आपण आणि ब्रॅकेट मध्ये सेटिंग अरेंजमेंट म्हणतोय. तर एक सगळ्यात महत्त्वाचं जुन्या इन्स्टिट्यूट साठी पण आणि नवीन, कारण की जुन्या इन्स्टिट्यूट साठी आता 2 वर्षाचा गॅप पडलाय कारण की ऑनलाईन एक्झाम होते. सो सेटिंग अरेंजमेंट आपल्याला अपलोड करायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. सेटिंग चार्ट अपलोड करायचं नाहीये फर्स्ट ऑफ ऑल. आता बऱ्याच लोकांच्या माइंड मध्ये हा क्वेश्चन असणार आहे, पण तो येणार पण नाही की सेटिंग अरेंजमेंट मला 2 दिवस आधी मिळेल, 3 दिवस आधी मिळेल किंवा 4 दिवस आधी मिळेल किंवा मे बी इट मे हॅपन दॅट आम्हाला आदल्या दिवशी मिळेल. सो याचं टेन्शन घ्यायचं नाही, कारण जे लोक ऑलरेडी वापरत आहेत, जे कॉलेजेस वापरत आहेत त्यांचा आपण रिव्ह्यू बघणारच आहे. त्याच्यावरून तुम्हाला क्लिअर होईल, म्हणजे ते जेव्हा त्यांचा अनुभव सांगतील तेव्हा तुम्हाला समजेल. ठीक आहे, सो तुमच्याकडे 1 दिवस खूप आहे. 1 दिवस म्हणजे अर्धा तास 1 तास खूप आहे पहिल्या दिवसाची अरेंजमेंट करायला. पहिल्या 2 मॉर्निंग आणि आफ्टरनून सेशनची करायचं. ठीक आहे, सेटिंग अरेंजमेंट तुम्हाला सकाळी जरी आदल्या दिवशी जरी मिळाली तुम्हाला 1 डे बिफोर तरी काय फरक पडत नाही. तर ती कुठे आली सर सेटिंग अरेंजमेंट आली आहे सर. सेटिंग अरेंजमेंट कशी आलेली ह्या टाइप मध्ये आलेली आहे का बघा, या साइड. हो लॉगिन हो सर लॉगिन आली. हो सर आली. आता आपण स्टार्ट करू शकता. ठीक आहे, सो जस्ट आय विल एक्सप्लेन दॅट. ओके,
ती कसं क्रिएट करायची बघा, सेटिंग अरेंजमेंट महत्वाची. तर सेटिंग अरेंजमेंट वरतीच काम आहे तुमचं, कारण की टाइम टेबल तर एकदाच कॉपी पेस्ट करायचं, काय बदल करायचा नाही, ऍज इट इज कंट्रोल ए कंट्रोल सी करायचा. सेम तुम्हाला इन्व्हेंटरी पण तशीच टाकायची आहे, क्वेश्चन पेपर इन्व्हेंटरी. आता राहिलं काय फक्त तुम्हाला की महत्वाचं आहे ते सेटिंग अरेंजमेंट, राईट. सो सेटिंग अरेंजमेंट साठी काय दिलेलं आहे बघा. बेसिकली सेटिंग अरेंजमेंट मध्ये तुम्हाला इकडे असं ऍक्टिव्हिटीज वगैरे दाखवेल, तिकडे क्लिक करा, लॉग इन करा. लॉग इन करताना तुम्हाला एक्झामचं जो काय तुमचा एक्झाम आता समर 2022 असेल ते सिलेक्ट करावे लागेल. अँड देन you will get here the setting arrangement report link on the left hand side. लेफ्ट हँड साइडला जे मेनू आहे तुम्हाला इकडे तुम्हाला सेटिंग अरेंजमेंट मिळेल, त्याच्यावरती क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला 2 लिंक्स मिळतील. आता इकडे आम्ही दिलेलं आहे बघा, त्यासाठी we give the 100% surety that even if you get this link 2 to 3 days before, within 1 day you can make the block arrangement for all 18 exam days. Okay. So या आता म्हणजे आता तर आपल्याला एक चांगला एक ऍडव्हान्स मिळालेला आहे की ठीक आहे बाबा आपल्याला आधीच डेटा मिळतोय सगळा, ठीक आहे. म्हणजे ठीक आहे, एमएसबीटीने खूप छान गोष्ट केलेली आहे. तर या साईडला बघा 2 लिंक्स आहेत, फर्स्ट आणि सेकंड. सेकंड लिंकला आपल्याला जायचं आहे, ठीक आहे. विंटर 2016 एक्झाम सेटिंग अरेंजमेंट कॅन्डिडेट्स ऍज पर द पेपर कोड. आता ह्याच्यामध्ये फक्त एक मॉडिफिकेशन करायचं आपल्याला. काय करायचं बघा, तुम्हाला हा रिपोर्ट ओपन होईल, लिंकला क्लिक केल्यानंतर या लिंकला सेकंड लिंकला क्लिक ऑन द सेकंड लिंक, यू विल गेट दिस पेज. आता इथे वेगवेगळं असू शकेल, तुमचे काउंट्स वेगळे असतील, तुमच्या कॉलेजमध्ये मुलं जास्त असतील कमी असतील. इकडे क्लिक करायचं तुम्हाला प्रत्येक कोडला, ठीक आहे. प्रत्येक कोडला म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथे समजा 1 to 219 पेपर कोड आहे फर्स्ट. सो यू विल क्लिक ऑन दिस लिंक अँड जस्ट यू विल गेट टू द प्रिंट ऑप्शन. प्रिंट ऑप्शनला जाल, तो कॅन्सल करा. कॅन्सल केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल. प्रिंटचं कॅन्सल केल्यानंतर हे पेज असं दिसेल. जस्ट सिरियल नंबर 1 पासून कॉपी करायचं तुम्हाला, ठीक आहे. बाकीचं काय घ्यायचं नाही. जसं आपण क्वेश्चन पेपर इन्व्हेंटरीला किंवा टाइम टेबलला कंट्रोल ए कंट्रोल सी करत होतो, तसं नाही करायचं इथे. तुम्हाला सिरियल नंबर 1 पासून कॉपी करायचा आहे ते मास्टर कोड पर्यंत. आणि हा कोड तुम्हाला लक्षात ठेवायचा, कॉपी करायचा नाही, लक्षात ठेवा. किंवा जस्ट रिमाइंड करायचा थोड्या वेळापुरता 12/219, ठीक आहे. आणि हे रेकॉर्ड तुम्ही कॉपी केला तर इथे तुम्हाला 2च रेकॉर्ड दिसतात. देअर माइट बी द 100 रेकॉर्ड्स, 300 रेकॉर्ड्स, 50 रेकॉर्ड्स, किती रेकॉर्ड्स असू शकतील इकडे. मग 50च्या वर गेल्यानंतर मे बी पेज 1 तुमचं चेंज होईल, पेज 1, पेज 2, पेज 3 असेल. म्हणजे सगळे एका वेळी सिलेक्ट करू शकता तुम्ही, ठीक आहे. आणि सिलेक्ट केल्यानंतर जस्ट पेस्ट करायचं तुम्हाला फर्स्ट रो मध्ये, फर्स्ट सेल मध्ये. आणि लास्ट मध्ये तुम्हाला काय करायचं, इकडे 12/219 टाईप करायचं. लक्षात घ्या, मी काय सांगतो पुन्हा एकदा, बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं याच्यामध्ये. कॉपी करताना काही स्पेशल कॅरेक्टर्स येतात आणि आपल्या सीएसपी फाईलला एरर येऊ शकते. ऍक्च्युअली तुमच्या सॉफ्टवेअर त्याचा काहीच इफेक्ट होणार नाहीये, पण तिथे स्पेशल कॅरेक्टर्स येतात तिथे. तर तसं नाही करायचं. आपल्याला पहिल्या सेलमध्ये, फर्स्ट सेलमध्ये इथे G1 मध्ये टाईप करायचं 12/219 आणि जस्ट ड्रॅग करायचं खाली, ड्रॅग होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल इथं आता 2च रेकॉर्ड्स आहेत. असं असू शकेल की या पेपर कोडसाठी इथे 50 रेकॉर्ड्स असतील, 100 असतील स्टुडंट्स, किंवा मे बी 150 पण असू शकतील, 200 पण असू शकतील. तिथपर्यंत ऑटोमॅटिक तो ड्रॅग होईल, ठीक आहे. आता हा एका पेपर कोडसाठी तुम्ही क्लिक केलं, सेम तुम्हाला काय करायचं पुन्हा नेक्स्ट पेपरसाठी. मग आता बरेच जुने कॉलेजेस काय करतात ते मी तुम्हाला एक आयडिया देतो की इकडे जर तुम्ही चेक केलं तर मॉर्निंगसाठी पेपर तुम्हाला कळतात 9:30 ते 12:30 पर्यंतचे पेपर्स. तर त्यांची एक सीएसवी वेगळी बनवतात आणि त्याला नाव देतात त्या सीएसवीला की 16. आता इथे 16 समजा आहे, तर 16/11 मॉर्निंग, देन 16/11 आफ्टरनून 2 PM साठी. म्हणजे तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्ही 2 दिवसात एका दिवसाची एक सीएसवी बनवू शकता, किंवा मॉर्निंग सेशनची वेगळी, आफ्टरनून सेशनची, किंवा 2 दिवसाची एकत्र बनवू शकता, 3 दिवसाची एकत्र बनवू शकता, काही इश्यू नाही, ठीक आहे. तर मोस्टली मी रिकमेंड करेल तुम्हाला की सेशन वाईज करत चाल, की एक डे आहे त्याचा मॉर्निंग सेशनची एक सीएसवी, फर्स्ट डेची आफ्टरनून डेची आफ्टरनूनची सेशनची एक सीएसवी, लाईक दिस 18 दिवसाच्या तुमच्या 36 सीएसवी तयार होतील, मॉर्निंग आफ्टरनून. काही ठिकाणी मॉर्निंग सेशन नसेल, काही ठिकाणी आफ्टरनून नसेल, तो फरक पडेल त्या पद्धतीने, ठीक आहे. आणि जे पेज नंबर वगैरे येतील तुमचे, समजा फॉर एक्झाम्पल आता इकडे रेकॉर्ड जास्त आहेत, समजा 150-200, तर जे पेज नंबर वगैरे अनवॉन्टेड सेल्स येतात ना, त्या फक्त डिलीट करायच्या जाते. त्यामुळे ड्रॅग करताना काय होईल की चुकणार नाही तुमचा. ड्रॅग करताना काय होईल की जे अनवॉन्टेड सेल्स जाणारच निघून, पेज नंबर 1 2 आणि ते आलेलं आहे, तर ते सेल्स रोज डिलीट केल्यानंतर काय होईल की तो ड्रॅग डिरेक्टली होईल आणि त्याच्या खालीच लगेच नेक्स्ट सब्जेक्ट कोड तुम्ही घेऊ शकता याच सीटमध्ये, ठीक आहे. मॉर्निंगचे जेवढे तुमचे कोर्स आहेत, कोड आहेत, सब्जेक्ट कोड, ते सगळे एकत्र तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. सो दॅट इज जस्ट एक चेंज आहे की लास्ट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सब्जेक्ट कोड. आणि हा खूप महत्वाचा पॉईंट आहे, कारण की जिथून तुम्ही डेटा घेताय तिथला सब्जेक्ट कोड आणि हा सब्जेक्ट कोड दॅट शुड बी मॅच. म्हणजे इथं जर बघितलं तर 12/219 आहे, तर 12/219च पाहिजे, तुम्ही टाकलं पाहिजे. इथं जर तुम्ही मॅन्युअली एरर केली तर पुढे तुमचा चुकू शकतो. ही एक काळजी फक्त घ्यायची आहे सॉफ्टवेअरमध्ये, बाकी काही नाही. बाकी जर तुम्ही स्वतःहून एरर करायला गेला तरी एरर होणार नाही, याची मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. ही काळजी फक्त तुम्हाला घ्यायची आहे की इथं तुम्हाला या शीटमध्ये सेटिंग अरेंजमेंट क्रिएट करताना, सीएसवी फाइल्स क्रिएट करताना तुम्हाला सब्जेक्ट कोड
खूप काळजीपूर्वक टाकायचं आहे. ठीक आहे, सो दॅट्स इट. आणि सेव्ह करताना मग तुम्ही सेव्ह करा त्याला मॉर्निंग सेशन, डे 1 मॉर्निंग सेशन डॉट सीएसवी, डे 1 आफ्टरनून सेशन डॉट सीएसवी, वेगवेगळ्या फाईल्स बनवू शकता. सेम सीएसवी एमएस डॉस मध्ये सेव्ह करायचं. अँड द लास्ट म्हणजे थेरी मार्कशीट. सेम जसं टाइम टेबल अपलोड केलं होतं आणि क्वेश्चन पेपर एकदाच अपलोड करायचं आपल्याला, सेम थेरी मार्कशीट सुद्धा आपल्याला एकदाच अपलोड करायचे. इन्स्टिट्यूट कोड EC कोडला क्लिक करा, लॉग इन करा अँड यू विल गेट द मार्कशीट लिंक हिअर लाईक दिस. तुम्हाला इकडे रिपोर्ट्स मध्ये मार्कशीट्स मिळतात तुम्हाला. त्या मार्कशीट्स मध्ये रिपोर्ट्स मध्ये मार्कशीटच्या तुम्हाला सेकंड रिपोर्ट घ्यायचं. शीट्स अंडर एक्झाम सेंटर इन्व्हेंटरी रिपोर्ट, शीट्स अंडर एक्झाम सेंटर इन्व्हेंटरी रिपोर्ट. आम्ही ते क्लिक केलं, तुम्ही पुन्हा एकदा रिवाइज करू शकता. हेल्प मॅन्युअल्स ऑनलाईन अवेलेबल आहेत. इथे क्लिक केल्यानंतर एक रिपोर्ट जनरेट होईल. इथे कंट्रोल-C करायचं नाहीये. तुम्हाला इकडे दिलेलं आहे सिलेक्ट ऑल रेकॉर्ड्स ओनली. जेवढे रेकॉर्ड्स आहेत तुमचे 100, 150, 200 काय असतील ते सगळे कॉपी करा, एक्सेल मध्ये पेस्ट करा अँड जस्ट सेव्ह इट इन द ms.csv. सो टाइम टेबल, इन्व्हेंटरी आणि मार्कशीट्स एकदाच करायचं. मार्कशीट्स तुम्हाला अवेलेबल आता नाहीये. मार्कशीट्स तुम्हाला अवेलेबल होतील ऍट दी फर्स्ट डे, म्हणजे सॉरी ऑन द फर्स्ट डे बिफोर 11 AM. म्हणजे तुम्हाला MSBT प्रोव्हाइड करेल पहिल्या दिवशी, एक्झामच्या पहिल्या दिवशी तुम्हाला ह्या डेट. आणि याला काही वेळ लागणार नाही, जस्ट कॉपी करायचं, पेस्ट करायचं आणि CSV अपलोड करून टाकायचे, ms.csv मध्ये सेव्ह. सो दिस इज अबाउट मेन पार्ट हा CSV क्रिएट करायचा, कारण की हा इनपुट आहे, त्याच्यावरती आपलं सॉफ्टवेअर चालणार असेल. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला काही शंका आहे का की पण डाऊट असेल तर आता विचारा. म्हणजे CSV मध्ये सर एक क्वेश्चन होता. येस, ते तुम्ही आता सेटिंग अरेंजमेंट मध्ये दाखवलं. सपोज मॉर्निंग सेशनला 5 कोड आहेत. येस, तर ते एकाच फाईल मध्ये घ्यायचे ना, वेगवेगळी फाईल नाही करायची. नाहीये, तुम्हाला वेगवेगळे घ्यायचं असलं वेगळे घेऊ शकता, पण मी रिकमेंड करेल की एक मॉर्निंग सेशनची एकच फाईल बनवा. म्हणजे तुम्हाला सुद्धा असं नाही की जास्त फाईल्स होतील, खूप साऱ्या फाईल्स. म्हणजे 18 दिवसाच्या 36 फाईल्स मॅनेजेबल आहे ना. सो यू कॅन डू दिस. किंवा तुम्ही 2 दिवसाची पण एकत्र करू शकता किंवा पूर्ण एका दिवसाची एक CSV पण बनवू शकता. ठीक आहे. आणि सर एखादा काही MSBT चा चेंजेस आले पेपर मध्ये, मग नंतर तर कसं करायचं? हा, तुम्हाला पण अपलोड करावे लागेल ना CSV. जर काही चेंज झाले असतील समजा स्टुडंट्स वगैरे, तर ते अपलोड करावे लागेल. पण रेअर केस आहे. नाही आता काय होतं इन सर्कमस्टान्सेस मध्ये टाइम पेपर पुढे ढकलतो काही काय. आपण त्याच्याबद्दल चर्चा करू. ते सगळे सोल्युशन्स तुम्हाला मिळतील आता पुढच्या लॉगिन मध्ये, तुम्हाला मिळतील सगळे. ठीक आहे. ओके सर. मुजावर हॅलो, एक मिनिट सर, एक क्वेश्चन आहे. हॅलो, येस, एक्सेल फाईल जी आहे ती विंडोज 10, विंडोज 7 असं कुठल्या पण काय मेथड मध्ये आहे का? वापरतातच. त्याच्यामुळे CSV मध्ये फक्त सेव्ह करायचं तुम्हाला, ms.csv. त्याचा सेव्ह करताना ms.csv मध्ये सेव्ह करायचं. नाही, ms.csv मध्ये एक्सेल कुठल्या विंडोज 10 काय विंडोज 7 असं नाही, तसं काहीच नाही. वर्जनचं काही लिमिटेशन नाही, त्याला कुठलंही चालतंय. हा, ठीक आहे. ओके. प्रश्न होता. हॅलो, एक प्रश्न होता. येस, असे काही विषय आहेत, मी जरा उशिरा जॉईन झाल्यामुळे जरा प्रॉब्लेम असेल कदाचित, पण असे काही विषय आहेत मशीन सारखे की जिथे ड्रॉइंग शीट प्लस आन्सर बुक दिले जातात. येस, अशा वेळी आन्सर बुक रिपोर्ट कसं जनरेट होणार? सर ते ब्लॉक अरेंजमेंट आणि मी पुढे गेल्यानंतर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. सर तुम्ही ऑफिस लेवलचं काम म्हणताय ते, ठीक आहे ना. तर आपण पुढे गेल्यानंतर तुम्हाला क्लिअर होतील सर गोष्टी. आता आपण नेक्स्ट पुढे जाऊया, ऍक्च्युअली लॉग इन करून पाहूया की काय काय ऑप्शन्स आहेत. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की एक्झॅक्टली काय करायचं आपल्याला. हॅलो सर. हॅलो. हा सर, एक रिक्वेस्ट होती की आता जे आपण हे CSV फाईल्स अपलोडिंग जो इनपुटचा विषय म्हणतोय, म्हणजे आपण तिकडनं वेबसाईट वरनं कॉपी करतोय आणि इकडे CSV मध्ये पेस्ट करून अपलोडिंग करत संदर्भामधलं आपलं हे टूल आहे. तर एक रिक्वेस्ट अशी होती सर की जर हे फॉर्मॅट्स आपले फिक्स असतील इनपुटचे, तर MSBT लॉगिन मध्ये हे CSV मध्ये उपलब्ध होऊ शकेल का? MSBT ला आपण तसं रिक्वेस्ट नाही करू शकत. ठीक आहे, कारण की दिस इज फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू clear this thing that this Pole exam soft is not sponsored by MSBT clearly. अगदी मान्य. एक विनंती अशी होती की सगळ्यांसाठी जर हे युजफुल असेल आणि सगळ्या जणांचा हा जर कॉपी पेस्टचा विषय आहे, तर तो एका लॉगिन मध्ये जर जसे आता MSBT रिपोर्ट्स उपलब्ध करून देत आहे, तसं जर MSBT ने हे CSV फाईल मध्ये उपलब्ध करून दिलं. काय सर बघा, CSV क्रिएट करण्यासाठी काही जास्त तुम्हाला असं इफर्ट्स लागणार नाही, तर सेव्ह ॲज करायचं जाऊन नाही. पण हे अगदी आता खाली किंवा आमच्या कंपनीच्या
लेवलवरती येत नाहीत सर या गोष्टी, त्याच्यामुळे आम्ही त्यांना ह्या गोष्टी डायरेक्टली नाही सांगू शकत सर. नाही आपण नाही, पण आमच्याकडून जर समजा रिक्वेस्ट केली आणि ते जर तसं उपलब्ध झालं तर हे काय करू सर, डिस्कशन आपण काय करू, हा सेशन आहे ना सर, नंतर आपण कव्हर करू की जे काय तुमचे क्युरीज किंवा क्युरिओसिटीज आहेत ना त्या सगळ्या कव्हर करू सर आपण. पण आधी आपण काय करूया, ऍक्च्युली पोर्टल कसं काम करतंय, कारण जी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, आम्ही एवढ्या दिवस वेट करतोय की लोकांपर्यंत पोहोचवायचं, त्या आधी बघू आपण एक्झॅक्टली कसं काम होते पोर्टलचं, आणि देन हा सेशन एक आपण कंडक्ट करून घ्यायचं. ठीक आहे, चालेल. डेटा फेचिंग ओके. प्लीज म्यूट युअर ऑल युअर माइक्स प्लीज. येस, ऍक्च्युली मी लॉग इन करतोय आता. लॉग इन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. जस्ट मी क्लोज करतो हे CSV चा. ठीक आहे, तुम्ही नंतर करू शकता. मी PS डेमो साठी लॉग इन करत आहे इकडे. ठीक आहे, सो आय विल जस्ट लॉग इन विथ डेमो इन्स्टिट्यूट. ऍक्च्युली दिस इज अ लिंक, डेमो लिंक, दिस इज नॉट द ओरिजिनल लिंक. ओके, सो या लिंकला तुम्ही जायचं नाहीये, मी जस्ट डेमोची लिंक आहे. ठीक आहे, इकडे तुम्हाला एक व्हॅलिडेशन कोड टाकावा लागेल, इन्स्टिट्यूट कोड टाकावा लागेल. इथे जर तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला ही लिंक दिसणारच नाहीये. तुम्हाला इकडे कॉन्टॅक्ट करण्यासाठी काय नंबर्स येतील किंवा पेमेंट करण्यासाठी काय ऑप्शन्स येतील. ठीक आहे, सो सुपर ऍडमिन लॉगिन काय बघा, पहिला आम्ही जे तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, आमच्याकडून जे तुम्हाला मिळणार आहे पॉली एक्झाम सॉफ्टवेअर, आम्ही फक्त तुम्हाला सुपर ऍडमिनचं लॉगिन देणार आहे. बाकीचे जे लॉगिन्स आहेत ऑफिसर इन्चार्ज, डेटा एंट्री आणि बिलिंग सेक्शन, सो हे 3 लॉगिन्स तुम्ही स्वतः क्रिएट करायचे आहेत सुपर ऍडमिन मध्ये. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट ऍक्च्युअली वर्क ऑफ द सुपर ऍडमिन. सुपर ऍडमिन काय काम करणार आहे, तर मी इकडे थोडं त्याला पासवर्ड वगैरे सेव्ह करून ठेवलेला आहे, माझ्या लक्षात राहत नाहीये, तर मी जस्ट कॉपी करून घेतो त्याला. ओके, अँड जस्ट, आणि तुमचा जो सुपर ऍडमिनचा लॉगिन आहे, युजर नेम आहे, तो तुमचा 4 डिजिट मध्ये इन्स्टिट्यूट कोड असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल 39 इन्स्टिट्यूट कोड असेल, त्याचा युजर नेम असेल 0039, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि तो कसा मिळवायचा, सुपर ऍडमिनचा लॉगिन तुम्हाला कसा मिळेल, काय मिळेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतर चर्चा करणार. ठीक आहे, आता लॉगिन करतोय सुपर ऍडमिनला. तर सुपर ऍडमिन मध्ये तुम्हाला एवढे सगळे ऑप्शन्स आहेत, आणि सुपर ऍडमिनचं काम जास्त नाहीये, फक्त मेन ऑप्शन आहे तुम्हाला ते क्रिएट युजर करायचे. क्रिएट युजर करताना तुम्हाला इकडे युजरचे टाइप्स दिलेत, डेटा एंट्री, बिलिंग सेक्शन आणि ऑफिसर इन्चार्ज. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे युजर्स तुम्ही क्रिएट करू शकता. फक्त ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर डुप्लिकेट चालणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक ईमेल आयडीने तुम्ही ऑफिसर इन्चार्ज बनवला आणि त्याच ईमेल आयडीने परत तुम्ही डेटा एंट्री बनवताय, सो दॅट विल नॉट बी पॉसिबल. आणि इव्हन मोबाईल नंबर सुद्धा डुप्लिकेट चालणार नाही तुम्हाला. तर आपण इकडे काय बनवलेले आहेत, मी माझ्यासाठी डेमोसाठी बनवून ठेवलेले होते. ठीक आहे, सिंपल आहे. तर तुम्हाला ईमेल आयडी टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, आणि त्याचा टाईप कोणता आहे तो बघायचा आहे तुम्हाला. आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल मी इथे काहीतरी टाकून देतो, तर इथे तुम्हाला पासवर्ड सुद्धा ऑटो जनरेट होईल. ठीक आहे, आणि समजा पासवर्ड विसरला असेल तुमचा, तरी सुद्धा तुम्ही इथून रिसेट करू शकता. तर त्या युजरला, समजा या युजरला तुम्हाला रिसेट करायचा पासवर्ड, तर तुमच्या सुपर ऍडमिनला तुम्हाला सगळा अधिकार आहे. म्हणजे तुमचा सुपर ऍडमिन म्हणजे चीफ ऑफिसर इन्चार्ज कन्सिडर करा किंवा ऑफिसर इन्चार्ज कन्सिडर करू शकता, जो मेन तुम्हाला युजर्स वगैरे क्रिएट करून देतो. ठीक आहे, देन सेकंड मोस्ट पार्ट काय लक्षात, मी ऑलरेडी 3 युजर्स क्रिएट केले तिथं, ऑफिसर इन्चार्ज, डेटा एंट्री आणि बिलिंग. ठीक आहे, आणि त्याचे पासवर्ड मी इकडे तात्पुरते सेट करून ठेवले डेमोसाठी. ठीक आहे, सो नेक्स्ट काय बघा, इन्स्टिट्यूट डिटेल्स. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे. इन्स्टिट्यूट डिटेल्स मध्ये बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे. आता यांनी काय केलेलं आहे बघा, 1644 SG पॉलिटेक्निकने आणि त्यांचं ऍड करून ठेवलेलं आहे. मे बी युअर, म्हणजे तुमच्या कॉलेजमध्ये 2 किंवा 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 कॉलेजेसची पण एक्झाम असू शकेल. सो बऱ्याच लोकांचा हा पुढे जाऊन क्वेश्चन येणारच आहे मला, की आमच्याकडे 4 कॉलेज एक्झाम होते, आमच्याकडे सॉफ्टवेअर चालणार नाही. ऑलरेडी आता जर आपल्या ग्रुपमध्ये मीटिंगमध्ये काही लोक ऍड झाले असतील, आज जर मीटिंगमध्ये जॉईन झाले असतील की जी लोक ऑलरेडी सॉफ्टवेअर वापरलं तर त्यांच्याकडे 2-3 कॉलेजची एक्झाम होते, तर त्यांचा पण तुम्हाला रिव्ह्यू ऐकायला मिळेल असतील तर, जॉईन झाले असतील तर तुम्ही इकडे किती कॉलेजेस ऍड करू शकता. म्हणजे तुम्हाला कनेक्टेड इन्स्टिट्यूट्स पाहिजे, म्हणजे त्यांची एक्झाम तुमच्या कॉलेजवर होत असेल, एक्झाम सेंटर तुमचं कॉलेज असेल, तर तुम्हाला स्वतःचा सुद्धा कोड ऍड करायचा इथे, राईट, आणि बाकीच्या इन्स्टिट्यूटला पण ऍड करायचं, त्यांचा कोड, नेम आणि ऍड्रेस. क्लिअर? येस. नाव डीसी ऍड करायचे तुम्हाला. डीसी एकदाच ऍड करून ठेवा, यांनी एकदा ऍड करून ठेवलेले डीसी, जास्त काय नाही. डीसी नेम आणि ऍड्रेस आणि इन्स्टिट्यूट कोड आहे डीसीचा. देन ऑफिसर इन्चार्ज तुम्हाला ऍड करायचं. ऑफिसर इन्चार्ज मध्ये एक महत्वाची पॉईंट आहे की यू कॅन ऍड ओनली 1 डिटेल्स ऍट अ टाइम. म्हणजे एकाच ऑफिसर इन्चार्ज तुम्ही ऍड करू शकता. काही कॉलेजेसमध्ये अशी पद्धत असते की ऑफिसर इन्चार्ज 9 दिवसानंतर बदलतो. सो ऍट दॅट टाइम यू कॅन जस्ट डिलीट दिस रेकॉर्ड और यू कॅन एडिट दिस रेकॉर्ड. आणि हा करण्यामागचा उद्देश एकच आहे की जे काय नाव आहे ऑफिसर इन्चार्ज, ज्या फॉर्मॅटमध्ये पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल तिथे तिथे हा प्रिंट होऊन जाईल बाहेर, म्हणजे तुम्हाला हाताने लिहायची गरज नाही. हा एक बेनिफिट होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्झाम कंट्रोलर होतं. एक्झाम कंट्रोलर मध्ये कधी कधी असं होतं की काही कॉलेजला 2 किंवा 2 पेक्षा जास्त, एक किंवा काही कॉलेजमध्ये 1 कंट्रोलर येतो, काही कॉलेजमध्ये 2 कंट्रोलर्स असतात. सो तुम्ही एकापेक्षा जास्त कंट्रोलर्स ऍड करू शकता. आणि इट इज ऑप्शनल. तुम्हाला जर रोज शक्य होत नसेल, कारण एमएसबीटी आता रोज कंट्रोलर बदलते, तुम्हाला एवढा वेळ मिळत नसेल की एक्झाम कंट्रोलरच्या डिटेल्स ऍड करायच्या, नेम, डेजिग्नेशन अँड ऑल दिस थिंग्स, जस्ट कीप इट असाइड. म्हणजे याला काही यूज करू नका, काय फरक पडत नाही आपल्या सॉफ्टवेअरवरती, ऑप्शनल पार्ट.
देन मेन पॉइंट हा आहे RAC क्वेश्चन पेपर काउंट. नेक्स्ट सो RAC क्वेश्चन पेपर काउंट हा काय आहे की बऱ्याच लोकांची शंका असते. तर याच्यात मी परत एकदा क्लिअर करतो की किती पेपर तुम्ही क्वेश्चन पेपरच्या गट्ट्यामध्ये आन्सर बुकच्या गट्ट्यामध्ये RAC साठी टाकता. कारण ह्याचा इफेक्ट आपला क्वेश्चन पेपर काउंटच्या रिपोर्टमध्ये होणार आहे. तो कॅल्क्युलेट करणार सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक. तर आता यांच्याकडे 2 टाकून ठेवलेले आहे. ठीक आहे, काही ठिकाणी 4 देतात. तर हे रेकॉर्ड डिलीट करा आणि 4 ऍड करा, इकडे नवीन रेकॉर्ड ऍड करा. ठीक आहे. सो दिस इज अबाउट ओनली सुपर ऍडमिन. मेन काम आहे युजर क्रिएट करा आणि इन्स्टिट्यूट ऍड करा. बाकीचे तर तुम्हाला DC वगैरे ते तर ऍड करा, सिंपल आहे, म्हणजे काय त्याच्यात येत नाही, हेच नाहीये. फक्त या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुमचे युजर्स तुम्हाला क्रिएट करून द्यायचे, तुमच्या ऑफिशियल इन्स्टला लॉग इन द्यायचं, तुमच्या डेटा एंट्रीला लॉग इन द्यायचं आणि तुमच्या बिलिंग सेक्शनला लॉग इन द्यायचं. हे डेटा एंट्री बिलिंग सेक्शन नाही समजलं. येस, RAC पेपर काउंट नाही समजलं. RAC पेपर काउंट काय आहे सर, की तुम्ही जेव्हा आन्सर बुक्सचे गट्टे देता ना RAC कडे किंवा DC कडे देता, जमा करता ना DC कडे पेपर झाल्यानंतर, तेव्हा तुम्ही काहीतरी क्वेश्चन पेपर टाकता ना त्याच्यामध्ये, किंवा एक सब्जेक्ट कोड आहे तर त्याचे किती पेपर टाकायचे आहेत तुम्हाला त्या गट्ट्यामध्ये. जो पेपर चेकर आहे त्याच्यासाठी आपण देतो ना ते क्वेश्चन पेपर्स. अच्छा, ते 2 पेपर लागतात. हा, आता ते 2 यांनी टाकले. काही ठिकाणी कसं आहे, प्रत्येकाचा आता व्ह्यू वेगवेगळा आहे. आम्ही हे डायनॅमिक ठेवलेलं आहे. तुम्हाला वाटतं की 4 ऍड करायचे तर 4 ऍड करा तुमच्या पद्धतीने, म्हणजे तुम्ही जसं ऍक्च्युअली करताय प्रॅक्टिकली ते करायचं तुम्हाला. ठीक आहे. ओके. दिस इज ऑल अबाउट दी सुपर ऍडमिन लॉग इन. ऍक्च्युअली सुपर ऍडमिनचं जास्त काम नाहीये, म्हणजे बेसिक काम आहे. ठीक आहे. सो आय विल जस्ट लॉग आउट फ्रॉम दिस. अगेन यू विल कम टू द बेस्ट मेन. हे सिक्युरिटी रिझन साठी केलेलं आहे की तुम्हाला ऑलवेज ज्यावेळी लॉग इन कराल त्यावेळी तुम्हाला इकडे तुम्हाला पुन्हा कॅप्चा कोड टाकायचा होता. ठीक आहे. सो नाव वी विल सी डेटा एंट्री लॉग इन फर्स्ट. ठीक आहे. डेटा एंट्रीचं लॉग इन मी इकडे तयार करून ठेवलेलं आहे टेम्पररी. जस्ट कॉपी दॅट. पासवर्ड इज सेम. आता जे तुम्ही CSV क्रिएट केले होता, मी आपण जो आधी जो पहिला पार्ट बघितला की CSV कसा तयार करायचा. टाइम टेबल तर एकदम सोपं आहे, क्वेश्चन पेपर सोपं आहे, इन्व्हेंटरी क्रिएट करणं, ते मार्कशीट पण सोपं आहे, सिटिंग अरेंजमेंट महत्वाचे आपल्याला. आता समजा आता आम्ही काय केलेलं बघा की डेटा मागचा उचललेला आहे, त्यामुळे टाइम टेबल वगैरे आम्ही इकडे अपलोड करून दाखवतात. मला सिंपल आहे, इकडे 850 रेकॉर्ड्स आहेत वन टाइम. ज्यांनी केलेलं आहे, जे ऑलरेडी वापरतात ते पण तुम्हाला रिव्ह्यू देतील. जस्ट इम्पोर्ट करायची CSV फाईल, तुमची टाइम टेबलची फाईल आहे, समजा CSV एकच फाईल असेल, ओपन करा, अपलोड करा, ऑटोमॅटिक हे सगळे रेकॉर्ड्स अपलोड होतील. ऑटोमॅटिक, नथिंग वरी अबाउट. नो मीन्स तुम्हाला काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही, ऑटोमॅटिक येते. आणि हे पण विचार करायची गरज नाही की माझ्याकडे CFW3I नाहीये, CFW3G नाहीये, किंवा माझ्याकडे हा कोर्सच नाहीये, CFWG कोर्सच नाही माझ्याकडे. काही विचार करू नका, जस्ट ॲज इट इज अपलोड करा, सिंपल. ओके. सॉफ्टवेअर ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून घेणार तुमच्याकडे. आणि समजा तुम्हाला असं वाटतं की नाही माझ्याकडे चुकीचेच काहीतरी अपलोड झाले, सो डिलीट ऑल रेकॉर्डचा पण ऑप्शन आहे, डिलीट टाइम टेबलचा. डायरेक्टली डिलीट ऑल रेकॉर्ड्स आहेत, एक डिलीट करू शकता, किंवा डिलीट ऑल रेकॉर्ड्स करा आणि नवीन CSV फाईल अपलोड करा सिम्पली. ठीक आहे, ते पण करू शकता. देन क्वेश्चन पेपर इन्व्हेंटरी अपलोड करायचे तुम्हाला. डेटा एंट्रीचं काम डेटा एंट्रीच करायचं, बाकी काही करणार नाहीये. सो याच्यामध्ये काय बघा, क्वेश्चन पेपर इन्व्हेंटरी ऑलरेडी अपलोड करून ठेवलेली आहे. सेम तुम्ही तिथे जे PDF फाईल मध्ये मी तुम्हाला सांगितलं की MS.CSV मध्ये इन्व्हेंटरी अपलोड एकच फाईल आहे तुमची, एकदाच वन टाइम कॉपी पेस्ट, Ctrl+A Ctrl+C आणि MS.CSV अपलोड करा, काही विचार करू नका. ठीक आहे. मला वाटलं की चुकीचं वाटतं, सगळं डिलीट करा, ऑल रेकॉर्ड्स एक डिलीट करू शकता, एडिट करू शकता. समजा कधी कधी पॅकेट चुकीचे येतात, यू कॅन एडिट इट. होत नाहीये, असं रेअर केस आहे, म्हणजे 100 कॉलेजेसमध्ये एका कॉलेजला असा प्रॉब्लेम येतो एका एक्झाममध्ये. ठीक आहे. सो हे पण सोपं आहे तुम्हाला, टाइम टेबल अपलोड करणं, इन्व्हेंटरी, कारण एकच फाईल आहे. महत्वाचं आहे की आता मी पहिलं त्याचं सिटिंग अरेंजमेंटच्या आधी थेरी मार्कशीट सांगतो. थेरी मार्कशीट अपलोड केलेले नाहीत, आपल्याकडे रेकॉर्ड नाहीये, त्यामुळे आता तर मी तुम्हाला इथे दाखवू शकत नाही, कारण की आपल्याकडे अवेलेबल पण नाहीये CSV फाईल. ठीक आहे. पण सिंपल की ही फाईल तुम्हाला कधी मिळेल, ॲट दी फर्स्ट डे, म्हणजे ऑन द फर्स्ट डे ऑफ द एक्झाम, फर्स्ट डेला मिळेल. ठीक आहे. सो सिटिंग अरेंजमेंट, आता मेन आहे सिटिंग अरेंजमेंट. आता सिटिंग अरेंजमेंट काहीच रेकॉर्ड नाही, आम्ही मुद्दामून डेटा क्लिअर केलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि आपण ज्या CSV बनवल्या त्या सुद्धा तुम्हाला दाखवतो की CSVच्या डेमोसाठी बनवलेल्या आहेत. तो 19/11/2019 मॉर्निंग सेशन, आणि हे त्यांनी लिहिलेलं आहे की आफ्टरनून सेशन 16:44 जे काही इन्स्टिट्यूट आहे HG पॉलिटेक्निक. ठीक आहे. तर मॉर्निंगची मी तुम्हाला एक फाईल ओपन करून दाखवतो की कशी फाईल असणार एक्झॅक्ट CSV, त्या पद्धतीने CSV फाईल राहील. हा डेटा तुम्हाला सगळा मिळतोय, राईट. हा डेटा सगळा मिळालेला आहे तुम्हाला, बरोबर आहे. मग राहिलं काय, तर लास्ट कॉलम मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 17304 टाईप करा आणि जस्ट ड्रॅग करा. आता जेव्हा तुम्ही फर्स्ट हा रेकॉर्ड ऍड कराल तेव्हा तुमच्याकडे 58 असतील, इथपर्यंत रेकॉर्ड्स असतील 17304 साठी, राईट. देन नेक्स्ट सब्जेक्ट कोड त्यांनी क्लिक केलेला आहे आणि परत सिरियल नंबर 1 चालू होते. काय फरक पडत नाही, बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असते 58 नंतर 59 यायला पाहिजे 60, काही फरक पडत नाही, सॉफ्टवेअर त्याच्यावरती वर्कच नाही करत आहे. पण हा कॉलम डिलीट करू नका.
कॉलम कुठला डिलीट करायचा नाही, फक्त एक कॉलम आपल्याला ऍड करायचा आहे, दॅट इज दी सब्जेक्ट कोड. आणि सब्जेक्ट कोड बघा आता म्हणजे ह्या रेकॉर्डसाठी 9-10 रेकॉर्ड सपोज 17309 यायला पाहिजे. तर जर तुम्ही 17310 टाकलं राईट तर तुम्हाला एरर येणार आहे पुढे, कारण 17310 मॅचच नाही होणार है ना. कारण ते तुम्ही करू शकता केअरफुली. म्हणजे पहिल्यांदा एक एक्सेल शीट बनवली ना तुम्ही की ऑटोमॅटिक पुढच्या गोष्टी होऊन जातात. म्हणजे मॅन्युअली करण्यापेक्षा हे सोपं आहे. ठीक आहे. देन यांनी काय केलेलं आहे, मॉर्निंगसाठी भरपूर असे कोर्सेस आहेत त्यांनी सगळ्या टोटल केलेले आहेत. टोटल काहीतरी 215 रेकॉर्ड्स आहेत त्यांचे. ठीक आहे. इकडे जर बघितलं 215 रेकॉर्ड्स आहेत त्यांचे. ठीक आहे. आणि CSV फाईल मी दाखवतो तुम्हाला सेव्ह ॲज करताना. इथे ऑप्शन येतो बघा CSV MS DOS राईट. CSV MS DOS ने सेव्ह करायचा. एक्सेल ओपन करायचे आणि सेव्ह करताना CSV MS DOS ने. सिमिलरली आफ्टरनून सेशनची पण बनवलेली आहे त्यांनी राईट. सो आफ्टरनून सेशन मध्ये टोटल रेकॉर्ड्स असतील माइट बी 3 समथिंग असतील 364 आहे राईट. सो ह्या 2 फाईल्स बनवलेल्या आहेत. तिथे सुद्धा त्यांनी सब्जेक्ट कोड फक्त ऍड केलेला आहे, बाकी काय नाही. म्हणजे एकच अशी CSV आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला काम करायचं आहे सिटिंग अरेंजमेंट. बाकी सगळ्या तर तुम्हाला डायरेक्ट कॉपी पेस्ट करूनच टाकायचे आहेत. ठीक आहे. ओके. सो आय विल जस्ट क्लोज दिस CSV. ओके. अँड आय विल अपलोड दिस CSV. आता तुम्ही फक्त एक मॅजिक बघा की काय नक्की होतं बघा की आय विल जस्ट क्लिक हिअर सिटिंग अरेंजमेंटला क्लिक करतो मी and I will choose here ms.csv file from this folder setting arrangement and 11:19 afternoon ची फाईल कुठली अपलोड करा काय फरक पडत नाही. अपलोड करतो मी. अपलोड केल्यानंतर 364 काही रेकॉर्ड्स होते बघा आलेले आहेत. तुम्हाला काही काळजी करायची गरज नाहीये की कसे आले काय आले सगळे येऊन जातील ऑटोमॅटिक. तुम्हाला फक्त इकडे अपलोड करत जायचं आहे. देन अगेन आय विल अपलोड दी मॉर्निंग सेशन जिकडे काही 250-223 रेकॉर्ड्स होते. सो ते अपलोड केल्यानंतर ते 364 मध्ये ऍड होऊन काउंट येईल. सो टोटल रेकॉर्ड्स ऑफ 579. सो हे सगळे रेकॉर्ड्स आलेले आहेत. ठीक आहे. सो अगेन चुकून तुमच्याकडून असं झालं बघा की 579 एंट्रीज आहेत आणि चुकून तुम्ही पुन्हा तीच फाईल अपलोड केली. बऱ्याच जणांचा क्वेश्चन असतो, मी आधीच क्लिअर करतो म्हणजे थोडा वेळ वाचेल आपला, की आफ्टरनून सेशनची पुन्हा अपलोड केली सेम फाईल सेम डेटा तर काय होईल. काय नाही होणार आहे. तो डुप्लिकेट रेकॉर्ड्स घेणार नाही सॉफ्टवेअर. ती पण काळजी घेतली. तुमच्याकडून चुकी झाली तरी सॉफ्टवेअर तो रेक्टिफाय करणार बघा. अपडेट झाला का डेटा नाही राईट. सो दिस इज अबाउट इम्पोर्टिंग सिटिंग अरेंजमेंट. लाईक तुम्ही मग आता हे पहिल्या दिवसाचं झालं समजा 19/11/2019 साठी. मग पुढे तुम्ही नेक्स्ट डेची पण CSV फाईल बनवून अपलोड आधीच करून देऊ शकता. 18 दिवसाची. एक दिवस काम करा, 18 दिवसाची सिटिंग अरेंजमेंट तयार करून घ्या. जास्तीत जास्त 2 दिवस लागतील तुम्हाला सुरुवातीला. जे जुने लोक आहेत ते एका दिवसातच करून तयार होतात. ठीक आहे. आता याच्यामध्ये मार्कशीट तुम्हाला सांगितलं की तुम्हाला फर्स्ट डेला मिळतील. ते तुम्हाला सिम्पली सिरियल नंबर 1 पासून कॉपी करून ॲज इट इज पेस्ट करून टाकून. तर इथे काय की पेपर कोड तुम्हाला टाकायचा आणि जास्त पेपर आले तर 2 टाका, जर कमी पेपर आले तर -2 -3 जे काय तुमचे -1. रेअर केसेस आहेत, आता होत नाही तसं पण आहे. म्हणजे त्याचं पण रेकॉर्ड आपण मेंटेन करणार आहे आपल्या सॉफ्टवेअरमध्ये. देन सब्जेक्ट विथ सेक्शन्स. आता हा पार्ट आहे की नाही मला माहित नाही, पण याच्या आधी होता त्यांनी ऑलरेडी ऍड करून डेमोसाठी ठेवलेलं 22-310. जिथे सेक्शन्स असतात सॉरी नॉट अ सेशन, जिथे सेक्शन्स आहेत 2 सेक्शन्स असतात काही सब्जेक्ट्सला, अजून असतील मे बी काही ठिकाणी, तर तिथे तुम्ही ऍड करू शकता सेक्शन्स. म्हणजे सब्जेक्ट कोड तुम्हाला ऍड करायचा आहे. तिथे समजा 3-4 सब्जेक्ट कोडसाठी सेक्शन्स असतील. सो यू कॅन जस्ट ऍड हिअर द सब्जेक्ट कोड. मीन्स सपोज आय विल ऍड हिअर फॉर एक्झाम्पल डेमोसाठी 1 2 3 4 5 6 सब्जेक्ट कोड आहे. ऍड करा. इकडे खाली एंट्री होऊन जाईल. ठीक आहे. तिकडे तो रेकॉर्ड मेंटेन करेल. तुमचं जे रिपोर्ट जनरेट होणार आहे तिकडे रेकॉर्ड मेंटेन केलं जाईल सेक्शन वाईज. सो जस्ट आय विल डिलीट दॅट वन. सो दिस इज ऑल डिपेंड्स ऑन यू. जसं तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये सेक्शन्स असतील ज्या सब्जेक्टला ते ऍड करू शकता. आणि डिटेन स्टुडंट्स हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे डेटा एंट्रीसाठी मी सांगतोय. जर तुमच्याकडे काही डिटेन स्टुडंट्स आहेत किंवा डिसअलाउड आहेत म्हणजे तुम्ही त्याला एक्झामला बसून नाही देणार आहे तर ते आधीच एंटर करून ठेवा सॉफ्टवेअरमध्ये. आता तुम्हाला वेळ आहे राईट. तर ते आधीच म्हणजे किंवा एक दिवस आधी तरी कमीत कमी ऍड करून ठेवा, कारण की आपल्याला ते डिटेल्स सीट मेंबर्स आपल्याला अलाउ करायचे नाही आहेत आपल्या सिटिंग अरेंजमेंटमध्ये. मोस्टली मला नाही वाटत की डिसअलाउड ह्यावेळी कोण असतील, पण असतील तर हे करून ठेवा तुमच्या लेवलला. ठीक आहे. आणि हा टॅब जो आहे ना जेव्हा तुम्ही सिटिंग अरेंजमेंट अपलोड करता लक्षात ठेवा टॅब नंबर 1 2 3 सिटिंग अरेंजमेंट आणि खालून 3 नंबरचा 1 2 3 रिपोर्ट टॅब 1 स्टुडंट फॉर्म कंपॅरिझन रिपोर्ट. हे 2च तुम्हाला जास्त यूज होणार आहेत डेटा एंट्रीवाल्याला. कारण टाइम टेबल एकदा अपलोड करायचं, इन्व्हेंटरी एकदा अपलोड करायचे, मार्कशीट एकदा अपलोड करायचे, डिटेन स्टुडंट्स एकदा ऍड करून ठेवायचे, तुम्हाला सेक्शनचे सब्जेक्ट एकदाच ऍड करून ठेवायचे. बस 2च तुमचे कामं राहतात की सिटिंग अरेंजमेंट तुम्ही डेली बेसिसवर टाकत असाल किंवा 2 दिवसाची आज टाकली उद्या 2 दिवसाची टाकली तर त्याचा फायदा काय आहे ह्या रिपोर्टचा बघा. स्टुडंट रिपोर्ट टॅब 1 कंपॅरिझन रिपोर्ट आहे. तर कंपॅरिझन रिपोर्टमध्ये इकडे मॅचिंग दाखवेल तुम्हाला लक्षात ठेवा. जे इन्व्हेंटरीमध्ये तुमचा अकाउंट किती आहे तो इथे ह्या कॉलममध्ये आहे आणि ऍक्च्युली अपलोडेड किती आहे तुमच्याकडून ज्या CSV फाईलमधून अपलोड केलेलं आहे. तर बरोबर 17304 ला
या इन्स्टिट्यूटसाठी 58 मॅच होते, सो मॅच आहे. ठीक आहे. सिमिलरली 17309 मॅच आहे, देन 17320 मॅच आहे. आता काही क्वेश्चन पुढे येणार आहेत. आता एवढा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी सांगतोय की काही लोकांचे असे क्वेश्चन येणार आहेत की सर इन्व्हेंटरीमध्ये 58 असतात आणि सिटिंग अरेंजमेंटमध्ये 1-2 नंबर एक्स्ट्रा असतात, कारण की लेट कन्फर्मेशन झालेलं असतं, एक्झाम फॉर्म लेट भरलेला असतो. नो इश्यू. इकडे काउंट कमी असलं चालेल आणि इकडे 1-2 नंबर जास्त असले चालतील जे लेट कन्फर्मेशन आहेत स्टुडंट. पण असं उलट नाही व्हायला पाहिजे की इथं 50 स्टुडंट्स आहेत आणि इकडे 40 आहेत सिटिंग अरेंजमेंट. ठीक आहे ना. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. आणि इथं मॅच येऊन जाईल, जसं तुम्ही डेटा भरत जाल तसा हा सगळा रिपोर्ट हळूहळू काय होत जाईल, मॅच करत जाईल. राईट. सो हा कन्फर्मेशनसाठी आहे की तुम्हाला की तुम्ही जे काही अपलोड केलेला डेटा आहे तो आणि इन्व्हेंटरीचा डेटा हा मॅच होतोय की नाही. ठीक आहे. म्हणजे इन्व्हेंटरीमध्ये 17304 ला किती मुलं आहेत, 58, आणि तुम्ही किती अपलोड केले स्टुडंट्स सिटिंग अरेंजमेंटमध्ये, या इथे सिटिंग अरेंजमेंटमध्ये 58. सो दॅट विल बी मीन्स तुम्हाला एक ऍडव्हान्स मध्ये मिळेल की इन्फॉर्मेशन किंवा हा मी टाकलेला डेटा बरोबर आहे. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट दी डेटा एंट्री. डेटा एंट्रीमध्ये काही क्वेश्चन्स असतील तर वन विचारा, म्हणजे कॉमन क्वेश्चन बऱ्यापैकी असतात की आता तुम्हाला काय याच्यामध्ये शंका असतील तर विचारू शकता आणि नंतर आपण क्लिअर करणारच आहे त्या गोष्टी. मग आपण त्यांच्या जॉबमध्ये जाऊ. येस येस. यातलं सर जर ॲबसेंट विद्यार्थी असेल तर आपण कसं घेणार, तो पुन्हा डिलीट करायचा. आपण काय बघितलेलं नाही, ऑफिस इन्चार्ज मध्ये आता आपण फक्त डेटा एंट्री करायचं काम करतोय. आधी आपण बघितलं की सीएसव्ही कशा बनवायच्या आहेत आणि त्या फक्त आपण इथे अपलोड करतो. दॅट्स इट, नथिंग मोर दॅन दॅट. ठीक आहे. आपल्याला ते मेन काम आपल्या ऑफिस इन्चार्ज लॉगिन मध्ये बघायचं आहे आपल्याला पुढे. राईट. अजून कोणाला शंका असेल? आता आपण काय करूया, याला लॉग आउट करून आता आपण ऑफिस इन्चार्ज लॉगिन करणार आहे आपण आता. ठीक आहे. 644 सिटिंग अरेंजमेंटमध्ये कनेक्टेड. ठीक आहे. ओके. आता हा मेन पार्ट आहे तुमचा जो ऑफिसर इन्चार्ज लॉगिन आहे. ऑफिसर इन्चार्ज लॉगिन मध्ये तुम्ही हे बघितल्यानंतर बरेच लोकांचं कन्फ्युजन चालू आहे की एवढं सगळं आम्हाला काम करायचं आहे का. नाही. तर पहिला आपण मेनू बघूया काय त्याच्यामध्ये. इथे डेव्हलपर कडून एक मिस्टेक झालेली आहे, सुपर ऍडमिन मेनू लिहिलेला आहे. सो विल ट्राय टू करेक्ट इट विदिन 2 days. दॅट जस्ट इथं नाव पाहिजे होते की ऑफिसर इन्चार्ज मेनूज. दॅट्स नथिंग. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट टॅब 1 आहे. सो इथे तुम्हाला काय काम करायचं नाही, फक्त रिपोर्ट प्रिंट करायचे, म्हणजे हे मेनू सोडून द्या. राईट. देन रिपोर्ट टॅब 2 मध्ये पण तुम्हाला प्रिंटच करायचे, फक्त म्हणजे प्रिंट काढायचे फक्त. जो आपण हे पण मेनू सोडून द्या की तुम्हाला काम करायचं नाही, तुम्हाला प्रिंट काढायचे फक्त इथे. रिपोर्ट टॅब 3 मध्ये पण तुम्हाला प्रिंट काढायचे. मग काय काम राहिलेलं आहे तुमचं मेन, ब्लॉक सेटिंग, ब्लॉक अरेंजमेंट आणि सुपरवायझर अलोकेशन. हे 3 काम तुमचे महत्वाचे आहेत. ठीक आहे. 3 पहिले जे मेनू आहेत ते. आणि पहिल्या 1 तासानंतर जेव्हा तुमच्याकडे अब्सेंट मुलांची लिस्ट मिळेल तेव्हा तुम्हाला त्या 1 तासानंतर किंवा तुम्ही जे 1.25 तासानंतर ऍड करत असाल तर तिथे तुम्हाला हा एक फक्त पॉईंट आहे, याच्यामध्ये तुम्हाला अब्सेंट नंबर्स मार्क्स करायचे फक्त मुलांचे. ठीक आहे. सो एवढंच काम आहे तुम्हाला. सो ब्लॉक सेटिंग मध्ये काय बघा, हे पण तुम्हाला एकदाच करायचं आहे की ब्लॉक सेटिंग मध्ये ह्या डिटेल्स की ब्लॉक नंबर तुमचा होल नंबर मध्ये पाहिजे 1 2 3 4 5 6 आणि ब्लॉक लोकेशन किंवा रूम नंबर. याचा अर्थ काय आहे की त्या पर्टिक्युलर ब्लॉकला तुम्ही काहीतरी नाव देता, म्हणजे क्लासरूम नंबर 1 किंवा ड्रॉइंग हॉल 1 जसं की यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. ब्लॉक नंबर 1 2 3 4 आणि त्याला काही पर्टिक्युलर लोकेशन आहे किंवा नाव दिलेलं आहे त्याला, तर त्या पद्धतीने नाव असेल तुमचं. आणि कॉलम ब्रेक 1 काय आहे, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, बऱ्याच लोकांना समजत नाही अजून सुद्धा, की बेंचेस इन लाईन 1 लाईन 2 लाईन 3 आणि लाईन 4 लाईक दिस. आम्ही 10 लाईन्स दिले, पण मला नाही वाटत की इकडे 10 लाईन्स असतील एका ब्लॉक मध्ये, तरी पण आपण अवेलेबल करून दिलेले आहेत. तर इकडे तुम्हाला टाकायचं की पहिल्या लाईन मध्ये किती बेंच आहेत, 8 8 8 आणि लास्ट मध्ये असं असू शकतं की 9 बेंचेस पण असू शकतात लास्ट लाईन मध्ये मे बी, किंवा फर्स्ट रो मध्ये तुमचे 7 बेंचेस असतील, दरवाजा असेल, तर इथे 7 टाका 8 8 8. म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला जे काही अरेंजमेंट करायचे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि त्याची ब्लॉक्स स्ट्रेंथ वगैरे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन जाईल. तुम्ही एडिट पण करू शकता, म्हणजे फॉर एक्झाम्पल या ड्रॉइंग हॉल मध्ये काही चेंज झाला किंवा या ब्लॉक 1 मध्ये इकडे समजा कॉलम बेंचेस वाढले, इमेज वाढलेले आहेत, इकडे तुम्ही नंतर ऍड करू शकता, एडिटला क्लिक करा. सो हे एकदाच करायचं तुम्हाला एक्झाम स्टार्ट व्हायच्या आधी, की तुम्हाला ब्लॉक सेट करून ठेवायचे की तुमच्या फिजिकली ऍक्च्युअली तुमच्या ब्लॉक मध्ये किती बेंचेस आहेत प्रत्येक लाईन मध्ये, पहिल्या लाईन मध्ये किती, सेकंड लाईन मध्ये किती, थर्ड मध्ये, फोर्थ किती, फिफ्थ मध्ये किती. राईट. लाईक दिस. सो दिस इज द ब्लॉक सेटिंग. Then most important part is block arrangement. Now we are going to see the block arrangement and this is the most important part of this portal. ठीक आहे. सो डेट पाठीमागची आहे, मी टाईप करतो इकडे. आणि आपण मॉर्निंग सेशन घेऊया पहिल्यांदा. ठीक आहे. 19/11 जो आपण इकडे सिटिंग अरेंजमेंट अपलोड केली होती 19/11/2019 साठीच केलेली होती. सो I will take the same block arrangement, select date, morning session, create block arrangement.
तर इकडे बघितला तर हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, लक्षात घ्या. हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॉक अलोकेशन डिटेल्स दिसतील. आता इकडे जर चेक केलं तुम्ही तर इकडे बघा की ॲपिरिंग स्टुडंट्स किती आहेत, 215 टोटल. मग तो कोर्स असेल, तुमचा इन्स्टिट्यूट कोड असेल, कोर्स कोड असेल, अँड देन ऑल दिस थिंग्स. आणि अलोकेटेड स्टुडंट्स तुम्हाला दाखवेल की किती आहेत, म्हणजे तुम्ही ब्लॉकमध्ये किती मुलं टाकलेत, 0, राईट. ग्रीनमध्ये ते 0. आणि रिमेनिंग स्टुडंट्स किती आहेत, आता टोटलचे टोटल आपण अजून काहीच अरेंजमेंट केलेलं नाही, सो 215. तुम्हाला हे 215 लोक जे स्टुडंट्स आहेत ते अलोकेट करत जायचे, म्हणजे अलोकेटेड काउंट वाढत जाईल आणि रिमेनिंग स्टुडंट्स कमी कमी होत जातील. अँड इथे तुम्हाला खाली ब्लॉक्स पण दिसत जाते की तुम्ही कसे ब्लॉक्स ऍड करताय. आणि एकाच पेजवर तुम्हाला ब्लॉक स्ट्रेंथ पण कळेल की माझ्या पहिल्या ब्लॉकमध्ये 32 ची स्ट्रेंथ आहे, मी 0 फील झाले त्याच्यामध्ये, वॅकंट माझे 32 आहे, राईट. सो लाईक दिस. नाउ वी विल स्टार्ट द ब्लॉक अरेंजमेंट. नाउ तुम्ही सिलेक्ट करू शकता. आपण असं करूया ठीक आहे, स्टार्ट पासून करू. ME3 आहे, 22,337 ला 47 मुलं मिळाली, ठीक आहे. सो जस्ट वन बाय वन जाऊ, तुम्ही रॅन्डमली कुठलाही घेऊ शकता, ठीक आहे. मी फर्स्ट घेतो, त्याच्यामध्ये वॅकंट बेंचेस पण दिसतील तुम्हाला, 32 वॅकंट बेंचेस आहेत. आय विल जस्ट बघा, इकडे जर तुमच्याकडे इन्स्टिट्यूट एकापेक्षा जास्त असतील तर इकडे तुम्हाला तेवढे इन्स्टिट्यूट दिसायला चालू आहे, कोड, ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही कोड सिलेक्ट कराल तेव्हा त्याचेच कोर्स तुम्हाला इकडे दिसतील. आणि इथे एक फायदा काय बघा, की तुम्हाला इकडे खाली बघायची पण गरज नाहीये, इथेच तुम्हाला कळते की किती मुलं शिल्लक आहेत किंवा किती मुलं आहेत त्याच्यामध्ये, राईट. सो 47 जी मुलं आहेत ME3 ची, इथे बघा 47 दाखवते तुम्हाला टोटल, ठीक आहे. सो आय विल जस्ट क्लिक ऑन दॅट. आणि मला इकडे ब्लॉक नंबर, आता इथे स्टार्ट इंडेक्स आणि एंड इंडेक्स काय म्हणजे फ्रॉम टू किती मुलं टाकायचे तुम्हाला, 32 चा तुमचा ब्लॉक आहे, तुम्ही जर 33 टाकायला गेला म्हणजे 1 to 33 सिलेक्ट केलं असेल तर तो घेणारच नाहीये, म्हणजे तुमच्याकडून एरर होणार नाहीये, सॉफ्टवेअर त्याची काळजी घेणार आहे, ठीक आहे. सो अगेन आय विल सिलेक्ट ब्लॉक नंबर 1, 1644 ME3 आहे. देन 1 to 30 टाका किंवा 33 टाका, सॉरी 32 टाका. आय विल जस्ट सिम्प्लिसिटीसाठी मी 30 घेतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कन्फर्म करतो. जसं तुम्ही कन्फर्म कराल त्या 47 मधून 30 मुलं अलोकेट झालेली आहेत, 17 मुलं रिमेनिंग आहेत, 17 स्टुडंट्स, ठीक आहे. खाली पण तुम्हाला इकडे अरेंजमेंट दिसायला चालू आहे. जर तुम्हाला असं वाटतं की चुकीचं टाकलं, मी या ब्लॉकमध्ये नाही टाकायचं, डिलीट करून टाकायचं सिम्पली. इथे पण तुम्हाला लगेच लक्षात येईल की फील्ड 30 झालेली, 32 मध्ये 2 माझे वॅकंट आहेत त्या ब्लॉक मध्ये, म्हणजे बेंचेस शिल्लक आहेत, ठीक आहे. सो अगेन आय विल जस्ट सिलेक्ट सेकंड ब्लॉक. आता हे जे 17 शिल्लक राहिलेले आहेत, हे 17 आणि 14 पण ऍड करू. हे 14 आणि हे 17 एकत्र घेऊया एका ब्लॉकमध्ये, ठीक आहे. सो 31 होतील टोटल, राईट. सो आय विल टेक हिअर द सेकंड ब्लॉक. देन आय विल सिलेक्ट हिअर 17. सो बघा, आता 17 जे शिल्लक राहिले होते 31 पासून काय येतात, कारण की 30 ऑलरेडी काय केली तुम्ही अलोकेट केलेले आहे, राईट. 31 to 47 कन्फर्म करा. सो नाव यू कॅन सी हिअर 0 रिमेनिंग स्टुडंट्स, राईट. आता तुम्ही पुन्हा सिलेक्ट करा इकडे ब्लॉक नंबर 2 आणि ती 14 मुलं टाकायची आपल्याला. आता तुम्ही बघा की हा इथून कोड गेलेला आहे ME3 यायचा 22,337 तुम्हाला इथे मिळणारच नाहीये. बघा कुठे शोधून बघा, नाही मिळत आहे, म्हणजे तुमच्याकडून चुकणारच नाही. एकदा मुलं गेलीत ना तिथं सिलेक्ट पण करता येणार नाही तुम्हाला, ठीक आहे. So I will select here EE3I and this 14 students, 1 to 14. Now it will be from 1 to 14. आम्ही 14 स्कूल आहे. कन्फर्म करा, ओके करा, राईट. सो लाईक दिस, हे पण 0 झाले. तुम्ही 3, 4, 5 किती पण तुमची रिक्वायरमेंट, काही ठिकाणी मुलं कमी असतात, एका ब्लॉकमध्ये जास्त होतात. सो नेक्स्ट विल टेक हिअर 28 ब्लॉक नंबर 7. And we'll add here this 20 and 5. So I will add these 20 students from 1 to 20. Confirm. Again, yes, I have to check here block number 7. So block number 7. Again, I will check here. Select here 5 students from 1 to 5. एकदा तुम्हाला कसं आहे, एकदा तुम्ही एक दिवसाची म्हणजे मॉर्निंगची अरेंजमेंट केली ना की हे तुम्हाला ऑटोमॅटिक समजत जाईल. म्हणजे तुम्ही हे खाली बघत पण बसणार नाही पुन्हा की एवढे स्टुडंट्स शिल्लक आहेत का किंवा एवढा आहे का, ठीक आहे. सो लाईक दिस. सो आता तुम्ही ब्लॉक इथे बघितलं असेल, इथे सुद्धा 2 ऍड झालेले असतील, ठीक आहे. सो ब्लॉक 7 मध्ये ऍड झाला माझ्याकडून, ऍक्च्युली मला 6 मध्ये ऍड करायचं, ठीक आहे. सो आय विल जस्ट डिलीट दॅट 5 स्टुडंट्स. बघा डिलीट पण करू शकता तुम्ही. अँड आय वॉन्ट टू ऍड दिस इन दिस 7 नंबर ब्लॉक. सो आय विल जस्ट सिलेक्ट हिअर 7 नंबर ब्लॉक. This I will just select these 5 students 1 to 5. Check it. Means delete पण करू शकता तुमच्याकडून काय मिस्टेक झाली असेल, राईट. सो दिस इज ऑल अबाउट. अँड देन दिस 41 I will just take this 41 from 40 students. I will just add here
58 स्टुडंट्स आहेत, त्याच्यातले मी 1 to 40 टाकून देतो इकडे. 40 confirm. Okay. And again I will select here 32 block number 6. ते शिल्लक कुठल्या झाले होते? So I will add. So I will add this 18, 41 to 58 confirm. Block number 6 ला add करतोय मी. Right? आता 14 शिल्लक राहिले तिकडे बॅकएंड माझ्याकडे. So I can add this 12, 1 to 12. जसं तुमची रिक्वायरमेंट आहे तुम्ही करू शकता. ठीक आहे. So now this 41 and 10 remaining. So I will take here block number 10, 1644. I will just add these 10 students first. Then again I will select block number 10. याच्यामध्ये 22 शिल्लक आहेत. So I will add first 20 in that block. So इथं आता 21 राहिले ना, 8, 29. So I will take here block number 5, 1644. Again I will select this and it will start from the 21 to last 40. कारण की 20 आपण ऑलरेडी टाकलेले आहेत CE3 आहे. So confirm. Then last 8 students राहिलेले आहेत. Block number 5. I just have to confirm that block number 10 is there. Okay. So we'll take care of the block number 10. 2 students राहिले. ठीक आहे. सो जस्ट एक काम करू आपण, एक कुठलाही ब्लॉक घेऊ 33चा. आता ऍक्च्युली तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता. 8च मुलं राहिले त्यांना आपण सेपरेट टाकतो, तुम्ही मॅनेज करू शकता. ठीक आहे. कारण इकडे कुठे आपल्याला 8 ब्लॉक किंवा 8 वॅकंट मिळणार नाहीत. वॅकंट फिल केलेले आहेत. इथे 11 आहेत, 5 मध्ये आहेत. आय थिंक 5 मध्ये दाखवतो आपल्याला. ठीक आहे. ब्लॉक नंबर 5 and then 1 to 8. ठीक आहे. कन्फर्म. सो दिस इज द ब्लॉक अरेंजमेंट. आता तुम्ही जर इकडे सिलेक्ट केला कुठलाही ब्लॉक 20 and then you will not get any course here. Nothing. कारण की आपण सगळेचे सगळे काय केले, रिमेनिंग स्टुडंट 0 झालेले आहेत. आपण सगळे अरेंजमेंट केलेली आहे. ओके. सो दॅट्स अबाउट दी ब्लॉक अरेंजमेंट. एवढं सोपं. तुम्हाला आता सुरुवातीला थोडंसं हे मी स्लो करतोय कारण की तुम्हाला समजण्यासाठी. जेव्हा तुम्हाला हे एकदा कराल ना फर्स्ट मॉर्निंग सेशन, आफ्टरनून सेशनला तुम्ही इकडे खाली बघणार पण नाही. फक्त तुम्ही काउंट बघाल की टोटल स्टुडंट्स माझ्या आता 215 आहे. कारण आपण ते काढतच असतो ऑलरेडी एक्झामच्या आधी. मॉर्निंगला एवढे मुलं आहेत, आफ्टरनूनला एवढे आहेत, उद्या मॉर्निंगला एवढे आहेत, आफ्टरनूनला एवढे आहेत. ठीक आहे. सो हे काम तुमचं झालेलं आहे. सुपरवायझर अलोकेशन नेक्स्ट पॉईंट आहे. सुपरवायझर अलोकेशन तुम्ही करा किंवा करू नका, काय फरक पडत नाही. म्हणजे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नाव पाहिजे असेल सुपरवायझरची त्या ब्लॉकला आपण 1-2 ब्लॉकला टाकून दिल्या. म्हणजे एक 10 नंबरच्या ब्लॉकला एक कोणतरी सुपरवायझर ऍड करतो मी असंच रँडमली इथून, आणि एक रिलीव्हर सुद्धा ऍड करतो. कन्फर्म करू. राईट. आणि एक ब्लॉक घेऊया आपण 5 नंबरचा, लक्षात राहण्यासाठी फक्त. बाकी आणि कोणी ऍड करतोय मी याच्यामध्ये रँडमली. ठीक आहे. सो 2 ब्लॉकलाच मी सुपरवायझर टाकले. बाकीचे जे ब्लॉक्स राहिलेले आहेत टेम्पररी तुम्हाला दाखवण्यासाठी करतोय. हे ऑप्शनल आहे सुपरवायझर अलोकेशन. ब्लॉक अरेंजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला काम करायचं. आता हे ब्लॉक अरेंजमेंट झालं की तुमचं काम झालेलं आहे. यू आर रेडी टू जस्ट प्रिंट दी रिपोर्ट्स. सो अटेंडन्स रिपोर्ट, आणि हे एक्झामच्या आदल्या दिवशी तुम्हाला रिपोर्ट प्रिंट काढून ठेवावे लागतील. मॉर्निंग सेशन. ठीक आहे. सो इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहेत. आता तुम्हाला इथे कळेल की प्रिंट ऑल अटेंडन्स रिपोर्ट और सुपरवायझर रिपोर्ट, प्रिंट बोथ रिपोर्ट्स. सो आय विल रिकमेंड दिस ओनली. प्रिंट बोथ रिपोर्ट्स अँड प्रिंट बोथ रिपोर्ट्स विथ न्यू फॉर्मॅट. कारण की काही कॉलेजेसमध्ये काही MSBT ने काही नवीन फॉर्मॅट दिला सुपरवायझरचा. त्याच्यामध्ये काय नाहीये. न्यू सुपरवायझर रिपोर्ट मध्ये काय बघा की इथे फक्त स्पेस वाढवलेली आहे, इकडे स्पेस वाढवलेली आहे, बाकी नथिंग मोर दॅन दॅट. ठीक आहे. सो प्रिंट बोथ रिपोर्ट्सला मी क्लिक करतो. तुम्ही बाकीचे रिपोर्ट चेक करून पाहू शकता. सेम आहे. तुम्हाला काही करायची गरज नाही. इकडे बघा टोटल जेवढे तुमचे ब्लॉक्स आहेत आणि सीट नंबर्स आहेत विथ टोटल मीन्स जे काय तुमचं सुपरवायझरचं नाव पण इकडे आलं असेल बघा. एका एकदम आपण कुठल्या तरी ब्लॉकला टाकलेलं असेल, ब्लॉक नंबर 5 आहे, तर इकडे ते नाव पण आलेलं आहे. मी नाही टाकलं तर ब्लँक मध्ये राहील. सो हे रिपोर्ट्स ऍक्टिव्ह जनरेट होतील. तुम्हाला काही करायची गरज नाहीये. म्हणजे तुम्हाला पुन्हा कुठे क्लिक करायची बसत नाही. 1 क्लिकला टोटल तुम्ही प्रिंट मारू शकता ऍट अ टाइम. किती आहेत बघा याच्यामध्ये. काही कॉलेजेसचे खूप सारे असतात, 24 समथिंग काहीतरी असतील. ठीक आहे. किंवा सेव्ह करून ठेवू शकता PDF मध्ये आणि नंतर प्रिंट निवांत काढू शकता. पण याच्यामध्ये तुम्हाला कुठेही मिस्टेक मिळणार नाहीये जर तुम्ही सिटिंग अरेंजमेंट एकदम क्लिअरली अपलोड केलेली असेल तर. थोडंसं झूम करू का मी. All these formats are as per the norms of MSBT, right? So I will just cancel this. This is the first report only. आणि हे एक एक का ठेवले त्याच्यामध्ये लक्षात घ्या की सपोज एखाद्या
सुपरवायझर कडून काहीतरी चुकीचं भरलं गेलं किंवा एखाद्या स्टुडंटने साईन करताना सपोज या स्टुडंटने साईन करताना इथे करायच्या ऐवजी इथे केली खाली आणि हे सगळं डिस्टर्ब झालेलं आहे तुमचं किंवा खाडाखोड झालेलं आहे खूप. सो त्या केसमध्ये तुम्ही पर्टिक्युलर त्या ब्लॉकला म्हणजे हा ब्लॉक कुठला आहे बघा, ब्लॉक नंबर 1 आहे आणि सब्जेक्ट कोड कोणता आहे 22,337. तर ब्लॉक नंबर 1 मध्ये सॉरी कोर्स बघा मेनली कोर्स ME3 आहे. तर ME3 चा जो काही तुमचा पहिला ब्लॉक मधला जो काही ब्लॉक नंबर 1 मध्ये आहे, ब्लॉक नंबर 1 लक्षात घ्या, ब्लॉक नंबर याला फक्त प्रिंट करू शकता तुम्ही, तेवढं त्या प्रिंट काढून देऊ शकता त्या ब्लॉकवर. म्हणजे त्याच्यासाठी सेपरेट प्रिंट ठेवलेले. नंतर तुम्हाला याच्यामध्ये सिलेक्ट करून प्रिंट द्यायची गरज नाही, एक पण प्रिंट तुम्ही देऊ शकता. राईट, ठीक आहे. सो हा रिपोर्ट झाल्यानंतर नेक्स्ट रिपोर्ट आहे गेट चार्ट तुमचा. सो गेट चार्ट मध्ये पण 2 पॉईंट्स की ब्लॉक लोकेशन पाहिजे असेल तुम्हाला तर विथ ब्लॉक लोकेशन आणि विदाउट ब्लॉक लोकेशन तुम्ही प्रिंट काढू शकता. ठीक आहे, मॉर्निंग सेशन आफ्टरनून सेशन जे काय असेल. सो दिस इज द जस्ट ब्लॉक, यू कॅन जस्ट एनलार्ज इट ऑन झेरॉक्स अँड जस्ट तुम्ही लावू शकता गेटवरती तुमच्या मुलांना कळण्यासाठी की ह्या ब्लॉक मध्ये किती मुलं आहेत वगैरे आणि कुठून कुठपर्यंत आहेत, रेंज एक्झामचे कसे नंबर्स कुठून कुठपर्यंत. सो दॅट्स इट गेट चार्ट. देन बेंच अरेंजमेंट ही खूप महत्त्वाची, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की ब्लॉक सेटिंग करताना जे तुम्ही बेंच नंबर टाकले तिकडे इथे 8, 8, 8, 9 टाकले, ब्लॉक 3 ला, ब्लॉक 4 ला 7, 7 टाकले. सो दॅट विल अफेक्ट ऑन दिस थर्ड रिपोर्ट, दॅट इज बेंच अरेंजमेंट. जे तुम्ही ह्याच्यावरती लावता, डोअर वरती लावता. म्हणजे ज्यावेळी स्टुडंट आतमध्ये एंट्री करतोय ब्लॉक मध्ये तेव्हा त्याला कळेल की माझ्या कुठल्या बेंचवरती नंबर आलेला. राईट, सो ऍट दॅट टाइम इथे पण तुम्हाला वन टाइम म्हणजे एका क्लिक वरती सगळे बेंच अरेंजमेंट मिळेल सगळ्या ब्लॉकसाठी लाईक दिस. आय विल जस्ट झूम इट. राईट, सो तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील टोटल. त्याच्यामध्ये काही इतक्या वेळा टेस्ट झालेलं आहे की याच्यामध्ये एरर येणं शक्यता नाही. राईट, जर डेटा चुकीचा असेल तरच, नाही तर तुम्हाला ह्या पद्धतीने डेटा कंट्रोल की केल्यानंतर. ठीक आहे, हा झाला बेंच अरेंजमेंट. देन नेक्स्ट इज सुपरवायझर अलोकेशन रिपोर्ट, सॉरी ब्लँक प्रेझेंट ॲब्सेंट रिपोर्ट. हा खूप महत्त्वाचा आहे की ब्लँक प्रेझेंट ॲब्सेंट रिपोर्ट तुम्ही कधी यूज करता की जेव्हा ॲब्सेंट रिपोर्ट क्रिएट होतो तुमचा, म्हणजे जे सुपरवायझर रिपोर्ट तुम्ही बघितले होते हे, त्या सुपरवायझर रिपोर्ट्समध्ये तुम्ही ॲब्सेंट मार्क करताय त्या स्टुडंटला. समजा हा स्टुडंट ॲब्सेंट आहे तर तुम्ही हा रिपोर्ट म्हणजे जो ब्लँक प्रेझेंट ॲब्सेंट रिपोर्ट आहे हा जो आता मी प्रिंट करतो ब्लँक प्रेझेंट ॲब्सेंट रिपोर्ट 4 नंबरचा, तर हा तुमचा ब्लॉक वाईज किती स्टुडंट्स आहेत, कुठल्या कोर्सचे आहेत आणि किती टोटल स्टुडंट्स आहेत आणि प्रेझेंट किती आहेत, ॲब्सेंट किती आहेत, आणि जे ॲब्सेंट सीट नंबर्स आहेत ते तुम्ही इथे लिहून आणता. मग हा सिलिंग सुपरवायझर जात असेल किंवा ऑफिसर इन्चार्ज ॲज पर युअर कॉलेज नॉर्म्स, मग तो सिलिंग सुपरवायझर घेऊन जातो हा प्रिंट आणि त्याच्याकडून लिहून आणतो त्या प्रत्येक सुपरवायझर कडून की ह्या हे सीट नंबर्स ॲब्सेंट आहेत. मग हा जो रिपोर्ट तुमच्याकडे मिळेल तेव्हा जस्ट तुम्हाला काय करायचं आहे की नेक्स्ट जो पार्ट आपल्या याच्यामध्ये इकडे खाली आहे की DSL स्पेशल कोड तिथे एंट्री करायची आहे. ठीक आहे, पण हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. देन सुपरवायझर लोकेशन रिपोर्ट. सो इट इज अ सिंपल जस्ट की इट इज लाईक ए गेट चार्ट. फक्त याच्यामध्ये काय असेल, सुपरवायझरचं नाव असेल. मग सुपरवायझरचं नाव तुम्ही जर अलोकेशन केलं असेल इथून सुपरवायझर लोकेशन केलं असेल तरच तुम्हाला मिळेल. म्हणजे आता इथे बघा 2च आपण केले होते, ब्लॉक नंबर 5 आणि 10 त्यांचेच नाव मिळतील तुम्हाला, बाकी यांचे मिळणार. आणि काही कंट्रोलर मागतात की आम्हाला सुपरवायझर नाव पण पाहिजे याच्यामध्ये ब्लॉकच्या पुढे, आणि असं काही त्यांना एक गेट चार्ट लागत असतो किंवा अलोकेशन रिपोर्ट लागत असतो सुपरवायझर. तुम्ही इकडे करू शकता सुपरवायझर अलोकेशन ॲज पर युअर रिक्वायरमेंट. देन बाकीचे रिपोर्ट्स आहेत फॉर्मॅट नंबर 2 वगैरे. सो न्यू फॉर्मॅट आहे, तुम्ही एकदा चेक करून बघू शकता. ज्यावेळी सबस्क्रिप्शन घ्याल तुम्हाला कुठला मॅच होईल, आपला दोन्हीला मॅच होईल, कारण की प्रत्येक डीसीचा काही थोडासा व्ह्यू वेगळा असतो की आम्हाला ह्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने. आपण दोन्ही पद्धतीने दिलेला आहे, तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने रिपोर्ट्स मिळतील. सो मला वाटत नाही की हे सगळे रिपोर्ट्स तुम्हाला दाखवले पाहिजेत ऍक्च्युअली, कारण की हे सेमच आहेत. वरती काय थोडासा जो वरचा जो इथला जो काय पार्ट असेल तो चेंज होईल याच्यामध्ये मेबी, बाकी सगळं सेमच राहील. ठीक आहे, देन फॉर्मॅट नंबर 3 पण आहे आपल्याकडे. सो काही कॉलेजेसमध्ये वापरतात, काही कॉलेजेसमध्ये DC वापरत नाहीये. सो तुम्हाला हे सगळे मिळून जातील ऑल रिपोर्ट्स. अँड देन ॲडव्हान्स क्वेश्चन पेपर रिक्वायरमेंट पण आहे. बऱ्याच ठिकाणी ही वापरली जाते, काही ठिकाणी वापरली अजून सुद्धा वापरली जाते, काही ठिकाणी ती वापरत नाही DC वाले म्हणा किंवा कंट्रोलर. तर आपण ठेवलेलं आहे, तुम्हाला गरज लागली तर हे करू शकतात, राईट, हे घेऊ शकतात. ठीक आहे, ॲडव्हान्स क्वेश्चन पेपर रिक्वायरमेंट. देन बघा, म्हणजे आपण फक्त रिपोर्टच प्रिंट करतोय, काम फक्त आपण ब्लॉक अरेंजमेंटच केलं, बाकी फक्त प्रिंटच काढतोय, प्रिंटच काढत जातात. आणि पंचनामा रिपोर्ट आहे. सो दिस इज ऑल्सो कॅन डेली बेसिसवर काढू शकता किंवा ऍक्च्युअली कधी डिस्क्रिपन्सी आली, माय ओपिनियन इज दॅट डिस्क्रिपन्सी आल्यानंतर वापरलं पाहिजे. पण बऱ्याच कॉलेजेसमध्ये रोज हा पंचनामा रिपोर्ट क्रिएट केला जातो. तर इथे बाय डिफॉल्ट आलेलं आहे सगळं, फक्त तुम्हाला इथे पेनाने लिहून काय रिमार्क वगैरे असेल तर तो करून तुम्हाला इकडे. आता बघा, जर तुम्ही ऑफिसरचं नाव टाकलं असेल तर त्याचं नाव येऊन जाईल इकडे.
ठीक आहे. देन कंट्रोलर ऑफ द एक्झामिनेशनचं काय नाव असेल तर ते पण इकडे म्हणजे नाही टाकलं तरी ब्लँक ठेवलं तरी काही फरक पडत नाही सॉफ्टवेअरमध्ये, राईट. बाकी सगळं ऑटोमॅटिक येतं इकडे. एसी एक्झाम डे येतं, एक्झाम दिन मॉर्निंग अँड ऑल दिस थिंग्स. तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही त्याची. देन हा झाला म्हणजे फर्स्ट काम आपलं ब्लॉक अरेंजमेंट. त्याच्यानंतर एवढे सगळे रिपोर्ट्स प्रिंट केले तुम्ही की जी उद्याची तयारी आहे तुमची एक्झामची, आजच तुम्ही प्रिंट काढून ठेवाल. ब्लॉक अरेंजमेंट आजच कराल किंवा 2 दिवस आधी कराल, 4 दिवस आधी कराल, आणि हे सगळ्या प्रिंटआउट्स गट्टे करून तयार करून ठेवाल. हे सगळे रिपोर्ट्स, हे रिपोर्ट्स, हे रिपोर्ट्स, हे रिपोर्ट्स, राईट, आणि हे रिपोर्ट्स. ठीक आहे. सो मेन काम काय आता बघा की तुम्हाला मी म्हटलं की हा जो रिपोर्ट आहे तुमचा, इथे तुम्ही काय केलं, अपसेंट मार्क्स करून आणले स्टुडंट. तुम्हाला अपसेंट नंबर्स कळाले की टोटल आज 50 मुलं अपसेंट आहेत. काही काळजी करायची गरज नाहीये. आपण तिकडे जसं MSBT जाऊन काय करत होतो की एक मार्कशीट ओपन करून फिल करत होतो, तसं नाहीये इकडे. इकडे तुम्हाला फक्त तो मॉर्निंग सेशन ओपन करायचा त्या डेटला. आणि फॉर एक्झाम्पल मी असं कन्सिडर करून चालतोय की याच्यामधला एक नंबर हा 32, 46, 60 अपसेंट आहे, राईट. सो जस्ट आय विल डू वन थिंग, कंट्रोल F करा फक्त, हँड रिटन लिहिलेली ह्या फॉर्मॅटमध्ये, राईट. इथे तुम्हाला सगळे मिळणारच आहेत सीट नंबर्स. सो जस्ट टाईप करा कंट्रोल F करून, तुम्हाला नंबर मिळेल. याच्या पुढे 401 आणि बरेच सगळे ऑप्शन्स आहेत. आता यातले हे जे काही युजेस होत नाहीत, 405, 406, 407, 408 वगैरे एक्झाम्पशनचे. अपसेंट आणि कॉपी केस दोनच मोस्टली यूज होते तुम्हाला. सो अपसेंटला काय क्लिक पण करायची गरज नाही, जस्ट असाइनला क्लिक करा इकडे. जसं असाइनला क्लिक केलं तर तो नंबर काय झालेला असेल बघा, 401 म्हणजे अपसेंट झालेला असेल. मला वाटलं की हा नंबर चुकीने माझ्याकडून अपसेंट झालेला आहे, तर तुम्ही डीअसाइन पण करा. डीअसाइन केल्यानंतर तो बॅक तुम्ही प्रेझेंटमध्ये जाईल. अजून एक आपण घेऊया दुसऱ्या एखाद्या कोर्सचा कुठला तरी, हा घेऊया 32, 46, 88. आपण एक अपसेंट असं कन्सिडर करून झालो आपण. कंट्रोल F, कंट्रोल V, जस्ट टाईप हिअर द नंबर्स, अपसेंट नंबर्स सर्च करा कंट्रोल F करून फक्त, आणि असाइन क्लिक करत चला. म्हणजे 50 जरी स्टुडंट तुमचे अपसेंट असतील तरी तुम्ही विथिन 5 मिनिट्स, मॅक्सिमम 5 to 10 मिनिट्स तुम्ही अपसेंट मार्क करू शकता. आणि एकदा अपसेंट मार्क झाले तुमचे, आता आपण 2च मुलं अपसेंट लावले की फक्त प्रिंट काढायचे. नेक्स्ट जसं रिपोर्ट 1 मध्ये तुम्ही प्रिंट काढून ठेवल्या होत्या, सेम तुम्हाला त्या दिवशी 1 तास 2 तास झाल्यानंतर जेव्हा तुम्ही 1 तासानंतर अपसेंट मार्क्स कराल इथे किंवा कॉपी केस मार्क्स कराल, त्याच्यानंतर फक्त या प्रिंटच काढायचे. तुम्हाला काय करायची गरज नाही. जस्ट प्रिंट अँड सिट रिलॅक्स. प्रिंट करा 19/11/2019 मॉर्निंग सेशन, राईट. सो यू विल गेट हिअर द सेम थिंग. प्रिंट ऑल पॅकिंग स्लिप्स न्यू फॉर्मॅट. काही नवीन फॉर्मॅट्स नावानुसार दिले होते त्यांनी. EME3 आहे, आणि जर काही कोर्सेस कॉमन असतील तर इकडे यायला पाहिजे. मागच्या वेळी टेस्ट झालेले आहेत, आता यांच्याकडे तशी केस नाहीये. कंट्रोल P करा, तुम्हाला सगळे रिपोर्ट्स मिळतील. आणि याच्यामध्ये आम्ही काळजी अशी घेतलेली आहे की तुमचं अर्धच पेज प्रिंट होते, म्हणजे तुमचे पेजेस न वाचवते आम्ही. समजा तुमच्याकडे इकडे टोटल 9 पेजेस आहेत, राईट. तर 9 पेजेस असतील तर तुम्ही काय करा की फर्स्ट 5 पेजेस प्रिंट करा 1 by 1, म्हणजे 1 to 5 प्रिंट द्या. तेच पेजेस रिव्हर्स टाका आणि पुढचे पेजेस द्या, आणि नंतर कट करू शकता तुम्ही मध्ये. मीन्स तुमचे जे पेजेस आहेत ते सुद्धा तुम्ही वाचवायचा प्रयत्न करू शकता, राईट. सो हे एक झालं. एक जर तुम्हाला प्रिंट करायचे एक प्रिंट करू शकता. आणि हा जुना फॉर्मॅट आहे, म्हणजे सॉरी अटेंडन्स रिपोर्ट A आहे, सॉरी. तर अटेंडन्स रिपोर्ट A हा मोस्टली तुम्हाला गठ्ठ्यातून टाकावा लागतो, आन्सर बुकच्या गठ्ठ्यातून. की समजा एकाच कोर्सची मुलं 2 ब्लॉकमध्ये काम करतात, म्हणजे आहेत समजा, तरी पण सगळ्यांचा म्हणून एकच फॉर्मॅट तयार होतो. ठीक आहे. तर इकडे अपसेंट नंबर सुद्धा मार्क केलेले आले असतील बघा आपल्याकडे. हे बघा आपण अपसेंट मार्क केलेले बघा. 2 वेगवेगळ्या ब्लॉकमधून आपण अपसेंट मार्क्स केले होते. म्हणजे हा इथून केला होता ब्लॉक नंबर 2 मधून, आणि हा आपण वरती इथून कुठेतरी ब्लॉक नंबर 1 मधून घेतला होता. इव्हन तो तुम्हाला एकच अपसेंट रिपोर्ट मिळेल, कारण की त्यांचा सब्जेक्ट कोड सेम आहे. तो हा अटेंडन्स रिपोर्ट A वेगळा असेल, अटेंडन्स रिपोर्ट हा वेगळा आहे आपला अटेंडन्स रिपोर्ट, आणि हा अटेंडन्स रिपोर्ट A वेगळा असतो. हा आपण गठ्ठ्यातून टाकतो, म्हणजे आन्सर बुकच्या गठ्ठ्यातून आपण हा एक देतो. एका सब्जेक्ट कोडसाठी आणि एका कोर्ससाठी एकच असतो. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. म्हणजे 47 मुलं आहेत, 2 अपसेंट आहेत, 45 टोटल प्रेझेंट होतील. लाईक मार्कशीटमध्ये पण तुमच्या ही मॅच होऊन जाईल जेव्हा तुम्ही मार्कशीट भरायला ऑनलाईन. ठीक आहे. सो वी आर नॉट कन्सर्न अबाउट दिस, पण सांगतो तुम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. देन नेक्स्ट आहे फॉर्मॅट ऑफ रिसिप्ट ऑफ सील्ड आन्सर बुक बंडल्स, फॉर्मॅट नंबर 8 आणि 9. तर हा तुम्हाला 4 पद्धतीने दिलेला आहे. काही लोकांना, काही कंट्रोलर तुम्हाला डेली मागतील, काही कंट्रोलर सेशन वाईज मागतील किंवा DC, आणि काही नवीन फॉर्मॅटमध्ये मागतील की नवीन फॉर्मॅटमध्ये सेशन वाईज तुम्हाला डिटेल्स पाहिजे. तुम्ही सगळे रिपोर्ट एकदा चेक करा पहिल्या दिवशी, किंवा सगळे घेऊन जा, तुम्हाला जे काय ऍक्सेप्ट करतील. So you can just here print without marksheet numbers, you will get these details. ठीक आहे. आता मार्कशीट येणारच नाही जरी तुम्ही विथ मार्कशीट केलं, कारण मार्कशीट आपण अपलोड केलेला नाही. सो तुम्हाला मार्कशीट नंबर पण इकडे येऊन जाते. ठीक आहे. सो हे सगळे रिपोर्ट्स वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला दिलेले आहेत. जशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे, विथ मार्कशीट, विदाउट मार्कशीट,
और द न्यू फॉर्मॅट प्रिंट करायचं यू कॅन प्रिंट विथ द न्यू फॉर्मॅट लाईक दिस. हे सब्जेक्ट टायटल पण येतो त्याच्यामध्ये, तुम्हाला सब्जेक्ट टायटल आणि नंबर ऑफ पॅकेट्स वगैरे किती आहेत ते पण मिळेल तुम्हाला, ऑल दिस थिंग्स राईट. सो हे झालं तुमचा फॉर्मॅट रिसिप्ट. 9, 8 आणि 9 सेमच आहे, काय फरक नाहीये, फक्त वरती तुम्ही ते कंट्रोलरला देता आणि हे कंट्रोलर पुढे डीसीकडे देत असतो 9 नंबरचा फॉर्मॅट. आणि नील रिपोर्ट एक आहे, तर नील रिपोर्ट तुम्हाला मिळतील की म्हणजे त्या पर्टिक्युलर कोर्स किंवा सब्जेक्ट कोड आणि कोर्ससाठी. तर आता इथे तुम्हाला नील रिपोर्ट 0 मिळेल कारण की आपल्याकडे त्याची केसच नाहीये, तर नील रिपोर्ट पण तुम्हाला जनरेट होईल. देन लास्ट वन इज रेकॉर्ड ऑफ क्वेश्चन पेपर पॅकेट्स. सो रेकॉर्ड ऑफ क्वेश्चन पेपर पॅकेट्स मध्ये तुम्ही 2 पद्धतीने दिलेलं आहे. आता हे ते दिलेलं आहे बघा की न्यू फॉर्मॅट सेम कोर्सेस पॅकेट्स ऑफ कंबाईंड क्वेश्चन पेपर्स. म्हणजे काही पॅकेट्स असतात की कंबाईंड क्वेश्चन पेपर्स असतात त्याच्यामध्ये. सो कॅन दॅट यू विल गेट दिस रिझल्ट राईट. आता इथे तुम्ही जर चेक केलं असेल 45 स्टुडंट्स आहेत बघा 22,337 ला, इथे आपण चेक केलं होतं. लास्ट वन आपण 2 ऑप्शन मार्क्स केलेले आहेत राईट. दिस इज द कोर्स 22,337 राईट. त्याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत, 45 टोटल काय प्रेझेंट आहेत. इथे चेक केलं तर बघा 100 तुम्हाला रिसिव्ड झालेले आहेत, 45 यूज झालेत आणि आरएससी ला परत 2 गेले, त्यामुळे परत टोटल 27 झालेले आणि 53 बॅलन्स आहे राईट. So all these things will be done by the software when you mark the absent numbers of the copy keys or all these things right. तुम्ही ज्या वेळी तिकडे काही ऑप्शन मार्क्स कराल किंवा बाकीच्या गोष्टी कराल तेव्हा इकडे रिपोर्ट्स मध्ये त्याचा इफेक्ट होतो. सो दिस इज अबाउट द रिपोर्ट टॅब 2 अँड द लास्ट वन दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिपोर्ट टॅब. आणि हाच खूप म्हणजे तुम्हाला हेल्प करणार आहे जेव्हा पेपर आरएससी कडे जातील आणि आरएससीचं काम चालू होईल आणि तुम्हाला काहीतरी एरर येईल की या पर्टिक्युलर स्टुडंटचा काय इश्यू आहे किंवा पर्टिक्युलर स्टुडंट अब्सेंट होता की डिटेंड होता की काय होतं. सो यू विल गेट. आता आपण इथे एकच मॉर्निंग सेशनची अरेंजमेंट केलेली आहे, त्यामुळे आपल्या इथे मॉर्निंग सेशन मध्ये बघा हे 2 अब्सेंटच फक्त केलेले आहेत आपण. सो आपल्याला इथे डिटेल्स कॉपी केस असेल किंवा डिटेंड स्टुडंट्स डिसअलाउड असतील तर 402 वगैरे ते सगळे इकडे येऊन जातील बाय डिफॉल्ट. आणि ही एक फाईल पीडीएफ फाईल तुम्ही मोबाईलमध्ये किंवा तुमच्या ड्राईव्हवरती सेव्ह करून ठेवा ॲट द एंड ऑफ द एक्झाम. कारण की एंड एक्झाम झाल्यानंतर हा सगळा डेटा येणार आहे. आता आपण इकडे डेटाच अपलोड केलेला नाहीये सेटिंग अरेंजमेंट, त्यामुळे इकडे तुम्हाला डेटा दिसत नाहीये. हा डेमोसाठी आपण ते घेतलेला आहे. सो सगळ्या एक्झामचं पूर्ण जे सार म्हणतो आपण त्याला किंवा समरी रिपोर्ट म्हणू शकता त्याला तुम्ही, ठीक आहे. एक्झाम समरी रिपोर्ट यू विल गेट दॅट एक्झाम समरी रिपोर्ट हिअर अँड आय विल रिकमेंड दॅट जस्ट प्रिंट दॅट एक्झाम समरी रिपोर्ट ॲट द एंड ऑफ द एक्झाम. जेव्हा एक्झाम संपेल तेव्हा प्रिंट करा. यू विल गेट ऑल दिस थिंग्स. अँड तुम्हाला जर काही क्वेरी आली तर तुम्ही ह्याच्या पीडीएफ फाईलमध्ये सर्च करा फक्त कंट्रोल एफ करून त्या पर्टिक्युलर सीट नंबरला की काय इश्यू आहे. तुम्ही लगेच रिप्लाय करू शकता. आरएससीचा जो कोण रिप्रेझेंटेटिव्ह असेल तुम्हाला कॉल केला असेल तर मग इमिजिएट रिपोर्ट करू शकता की नाही सर हा डिटेंड होता किंवा हा अब्सेंट होता पर्टिक्युलर सब्जेक्टचा राईट. सो ऑल दिस अबाउट दिस ऑफिसर इनचार्ज लॉग इन. I will log in after that. I will just give you the overview of the billing section because already आपण RBT पुणे रिजनचे लोक तर ऑलरेडी सगळे बिलिंग वापरतातच. सो I will just give the overview of this billing section. जे अदर रिजनचे जर त्यांना गरज असेल माइट बी तिकडे चालू झालं असेल काही मला माहित नाही बाकी बिलिंगची काही असतील तर, बट जस्ट I will just show you here the overview of the billing section. You can use that. मी फक्त ओव्हरव्ह्यू देणार आहे इकडे, नंतर तुम्ही यूज करताना तुम्हाला ऑटोमॅटिक समजेल. याच्यामध्ये काही जास्त काम नाही. स्टाफ डिटेल्स ऍड करायचे. फर्स्ट ऑफ ऑल स्टाफचं नाव टाकायचं, डेझिग्नेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर. सो या यांनी सगळे ऍड करून ठेवलेले सगळ्या डिटेल्स. ऑल दिस डिटेल्स आर ऍडेड बाय दिस कॉलेज. देन ऍड ड्युटीज, असाइन ड्युटीज. ड्युटीज म्हणजे काय आहे की तुम्हाला ज्या ज्या दिवशी तुम्हाला काम दिलेलं आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, डेट सिलेक्ट करायची आहे, देन सेशनला कुठलं काम केलेलं आहे, टाइम काय असेल, काय काम केलं सुपरवायझर की रिलीव्हर, एवढंच आपण दोन डिटेल्स घेतले सुपरवायझर आणि रिलीव्हर. सो यू कॅन ऍड हिअर दी सुपरवायझर द रिलीव्हर डिटेल्स ड्युटीज. देन प्रिंट ऑफिस ऑर्डर्स. हे आधी करायचं आहे तुम्हाला ड्युटीज, जेणेकरून तुम्हाला म्हणजे तुम्हाला कागदावरती काहीच काम करायचं नाही. आता समजा फॉर एक्झाम्पल दिस इज द पर्सन कांबळे दीपक विलास. यू कॅन प्रिंट हिअर अँड गिव्ह द डायरेक्टली ऑर्डर, तुमची स्वतःची ऑर्डर कॉलेजची पण इथून देऊ शकता की त्यांनी कुठल्या कुठल्याला काम करायचं आहे. समजा उद्या असं झालं इमर्जन्सीला की हा आफ्टरनूनला काम करत नाही 4 डिसेंबरला, काहीतरी इमर्जन्सी झालेली आहे, हॉस्पिटलाइज झालेलं आहे किंवा काही इमर्जन्सी आहे, मेडिकल इमर्जन्सी आलेली आहे, तर तुम्हाला इथे फक्त जाऊन काय करायचं आहे की त्या दिवशी 4 तारखेला आफ्टरनूनला तुम्हाला अजून एक सुपरवायझर ऍड करायचा आहे. हा त्याचा फायदा आहे तुम्हाला. असाइनमेंट मध्ये इथे तुम्हाला ती डेट सिलेक्ट करायची, सेशन सिलेक्ट करायचं आणि सुपरवायझर वेगळा सिलेक्ट करून ऍड करून त्या नवीन सुपरवायझरची प्रिंट द्या. कारण मोस्टली या केसमध्ये असं होऊ शकते की एखादा तुमच्याकडे हे आला तुमचा विजिलन्स मधलं कोणतरी आलं
तर त्यावेळी त्याला ऑर्डर नसते, तुम्ही गडबडीत तो मेडिकल त्याची इमर्जन्सी म्हणून तुम्ही दुसरा सुपरवायझर देता. सो इथे तुम्हाला फास्टमध्ये त्या नवीन स्टाफची ऑर्डर काढून देता येईल. दॅट्स इट, बाकी काय नाही. देन दिस इज द बिलिंग सेक्शन ऍक्च्युअली. तर तुम्ही इथे सेट वर्क प्रोफाइल आम्ही ऑलरेडी करून दिलेलं आहे तुम्हाला, की चीफ ऑफिसर इंचार्जचा रेट कसा आहे काय ते तुम्ही मॅनेज करू शकता. आणि डेली अटेंडन्स एक असेल. सो डेली अटेंडन्स तुम्हाला मार्क करायचे की डेट सिलेक्ट करायचा, सेशन सिलेक्ट करायचा आणि असा डेली अटेंडन्स करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मॅचची डेट सिलेक्ट करतो फॉर एक्झाम्पल. सो तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचं की कोण काय काम करतंय. हा चीफ ऑफिस समजा हे चीफ ऑफिस इंचार्ज आहे, क्लिक टू कन्फर्म, राईट, जस्ट कन्फर्म करत चला. देन इकडे तुम्हाला एंट्री येते. देन नेक्स्ट कोण आहे कांबळे, ओके, गॅस रेकॉर्ड अँड बिलिंग ऍड दिस. ठीक आहे. सो हे करत जायचं तुम्हाला प्रत्येक डेट आणि सेशनसाठी. सो फायनली यू विल गेट दिस फॉर्मॅट नंबर 20. हा रिपोर्ट आहे तुम्हाला बिलिंगसाठी लागतो तो, हा जनरेट होत झाला. मी इकडे डेटा टाकलेला नाही, त्यामुळे तुम्हाला इकडे असं दिसतंय. तर तुम्हाला हे सगळ्या डिटेल्स इथे मिळत जातील बिलिंग सेक्शनमध्ये, राईट. सो दिस इज अबाउट द बिलिंग सेक्शन. तुम्ही इथे फॉर्म नंबर 5, 2, 3 पण काढू शकता. अँड देन कंट्रोल अटेंडन्स करू शकता. इथे कंट्रोलचं सर्टिफिकेट देऊ शकता त्याला तुम्ही. सेम आहे याच्यासारखं काम आहे, बाकी काही नाही याच्यावर. ठीक आहे. सो जस्ट आय विल जस्ट क्लोज दिस मीन्स इथे लॉग आउट करतोय मी. आणि आता पण तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता, राईट. म्हणजे बेसिक ओव्हरव्ह्यू दिला मी बिलिंग सेक्शनचा, जास्त डीपमध्ये जात नाही त्याच्यात. आणि वन बाय वन विचार ऍक्च्युअली, मी सगळ्यांनी एकत्र बोलण्यापेक्षा बेसिकली एकाने कुणीतरी स्टार्ट करा. काही क्वेश्चन म्हणजे कॉमन क्वेश्चन पण बरेच जणांचे असतील, यू कॅन आस्क द क्वेश्चन्स. हॅलो सर. येस मुजावर सर. हा सर, एक विचारायचं आहे. सुपरवायझरची जी ऑर्डर असते, येस, या पोर्टल मधनं म्हणजे आता डेट आणि डेट सिलेक्ट केलं आणि नेम सिलेक्ट केलं की ऑर्डर ऑटोमॅटिकली तयार होण्यासारखं काय आहे का? ऑटोमॅटिक नाही होणार सर. तुम्हाला आधी त्याला ड्युटीज असाइन करावं लागतील ना. तुम्हाला ड्युटी द्यावं काम करणार. ते ड्युटी असाइन केली की ते ऑटो म्हणजे की सुपरवायझरला ऑर्डर निघतील का? निघतात ना सर. आता तुम्ही बघितलं नाही, तुम्ही जी ऑर्डर आलेली आहे ते तुम्ही आधी त्यांना काम असाइन केलेलं आहे ना. असाइन बरोबर केलेलं आहे, त्याच्यामुळे तो समर 22 कंपल्सरी आहे का ते बरोबर? नाही, मी पहिल्यांदाच तोवर ऍक्च्युली कोण बोलत आहे इकडे? हा कोण? मला नाव सांगा सर प्लीज. ओके ओके सर, हा बोला सर. तर या येणाऱ्या उन्हाळी परीक्षा 20-22 पासूनच ही सॉफ्टवेअर सर्वांनी वापरायला कंपल्सरी नाही आहे सर. ऍक्च्युली मी पहिल्यांदा सांगितलं की इट इज नॉट एमएसबीटी स्पॉन्सर्ड. ठीक आहे. याच्यासाठी तुम्हाला काही पे करावं लागणार आहे. काही नॉर्मल फीज ऑलरेडी कॉलेज वापरतात, बरेच कॉलेज 5 वर्षापासून 7-8 वर्षापासून वापरतात. त्याच्यावरती पण आपण येणार आहे की हा ऍक्च्युली एमएसबीटी इज नॉट स्पॉन्सरिंग दिस. हॅलो सर. हॅलो. येस राहुल सर. सर माझा क्वेश्चन असा होता की सपोज आता ME4 आहे 100 स्टुडंट्स आहेत. येस. आणि आता त्याचे 4 ब्लॉक होते, 4 सुपरवायझर वेगवेगळे. येस. ते आपण ज्यावेळेस अटेंडन्स हे रिपोर्ट तयार होतो तो कसा तयार होईल? 4 ब्लॉक मध्ये वेगवेगळ्या कोर्स एकच आहे ना? वेगवेगळा सब्जेक्ट कोड सेम राहणार, वेगवेगळ्या ब्लॉक्स मध्ये जातील. आता तुम्ही इथे एक बघितलं असेल ना सर, एक मिनिट. मी जस्ट एकदा ऑफिसने इंचार्जला लॉग इन करतो कारण तिथेच तुमच्या क्वेरी जास्त असतील. आय विल लॉग इन दिस विथ तुम्ही जे ब्लॉक अरेंजमेंट केलेली ना ते दाखवतो मी तुम्हाला फक्त, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला जे काय म्हणायचं होतं. हा, फक्त मला अटेंडन्स हे बाबत पाहिजे. दाखवतो तुम्हाला. तुम्ही जे म्हणताय की वेगवेगळ्या ब्लॉक मध्ये लोक जातात, राईट. सो त्या केसमध्ये बट अटेंडन्स तुम्हाला दाखवतो डायरेक्टली, मी तुम्हाला त्याच्यावरती लक्षात येईल. आणि इव्हन असं पण नाही सर, तुमच्याकडे 2 पेक्षा जास्त कॉलेजची एक्झाम होते तरी सुद्धा हे सॉफ्टवेअर तुम्हाला वर्क करता येईल. ऑलरेडी लोकांनी टेस्ट केलेलं आहे. बोथ रिपोर्ट मध्ये प्रिंट केले. तुम्ही चेक करू शकता. थोडं झूम करतो इकडे, चेक करा सर. आता सब्जेक्ट कोड 22337. देन पुन्हा 22337 आलेलं ME3 आहे, सेम आहे, राईट. 70 पासून सुरुवात आहे आणि इकडे मे बी 73 किंवा 72 काय असतील तुमचे. 70 नंतर 72 म्हणजे मध्ये मुलं नाही आहेत. सो 72 नंतर तुमचा स्टार्ट झालेला. सो सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक घेईल त्याच्यामध्ये काही इशू. तुम्ही जे ब्लॉक अरेंजमेंट करणं इम्पॉर्टंट आहे. ब्लॉक अरेंजमेंटसाठी सुरुवातीला वेळ जाईल तुमचा फर्स्ट डे मध्ये. म्हणजे फर्स्ट डेच्या एकदा तुमचा हँड्स ऑन झाला, तुम्ही एक अरेंजमेंट केली एका दिवसाची, म्हणजे ही जी ब्लॉक अरेंजमेंट आपण करत होतो इकडे, ठीक आहे. तर ती एकदा तुम्ही फर्स्ट डे केल्यानंतर तुम्हाला पुन्हा गरज पण लागणार नाही. म्हणजे तुम्हाला हे जे करतात, कारण की इथे तुम्हाला इतका सॉफिस्टिकेटेड केलेलं आहे की तुमच्याकडून चुकणार नाही याची काळजी आम्ही घेतली.
फक्त हे सेटिंग अरेंजमेंट अपलोड करणं डेटा एंट्री मध्ये ते खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी ते केअरफुली तुम्हाला अपलोड करावं लागेल. बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक म्हणजे तुम्हाला एरर कमीत कमी म्हणजे एरर होच नाही याची काळजी आम्ही घेतली आहे. ठीक आहे. अजून कुणाची काही क्वेरीज आहे? आम्ही 3 वर्षापासून वापरतोय आम्ही सॉफ्टवेअर. एकदम छान सॉफ्टवेअर आहे सर. थँक्यू सर. जवळपास म्हणजे 99% जेवढे फॉर्मॅट आवश्यक असतात सॉफ्टवेअर मिळून येस खूप चांगला रिस्पॉन्स आहे त्याचा. येस स्क्रीनशॉट कोड काय आपण 0509 येस 0509 येस एकदम एकदम छान सॉफ्टवेअर आहे सर. येस थँक्यू व्हेरी मच अगेन सर. हो हो. आणि सर आता पुन्हा तर 2 वर्ष गॅप पडला त्याच्यामध्ये आता. हा त्याच्यामुळे आम्ही सर वेट ठेवलेली आहे मोस्टली बऱ्याच लोकांचं. आता समजा आम्हाला नवीन चालू करायचं असेल तर मग आता काय करावं लागेल? तुम्हाला सर रिन्यू करावं लागेल सर. आपण तो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे किंवा तिकडे नंबर आहे तुम्हाला सपोर्टचा तिकडे त्याच्यावर फक्त व्हॉट्सअप करा तुम्ही बाकी काही नाही. ठीक आहे तुमचा इश्यू कोड टाकून तुम्हाला डिटेल्स मिळतील सगळ्या. चालेल सर थँक्यू. अजून कुणाची क्वेरीज असतील तर विचारा. हॅलो सर. हॅलो सर. येस रोहन सर. रोहन देसाई बोलतो सोलापूरमधून. हा सर. येस रोहन सर. तर सॉफ्टवेअर वापरण्यासाठी काही व्हिडिओ आपल्याला अवेलेबल आहेत युट्यूबवरती? व्हिडिओची गरज नाही सर. व्हिडिओची गरजच नाहीये. व्हिडिओ होते पण ते जुन्या व्हर्जन मध्ये होते. जुन्या व्हर्जन मध्ये होते त्यामुळे आम्ही पुन्हा काही व्हिडिओ क्रिएट केलेले नाहीये. पण जे हेल्प लॉग आउट केल्यानंतर तुम्हाला जस्ट 1 सेकंड मी शोईंग हे जे हेल्प मॅन्युअल्स आहेत ते तुम्हाला पुरेसे आहेत. तुम्ही जर हेल्प मॅन्युअल जर ओपन केले फॉर एक्झाम्पल मी इकडे polyexamsoft.com टाईप करतो तर तुम्हाला या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला इकडे तुम्हाला सगळे CSV फाइल्स फॉर्मॅट दिलेले आहेत. एम आय ऑडिबल? येस सर. येस सर. तुम्ही डाउनलोड करून कसं काम करतो पण याच्यातलं माझ्यासाठी इम्पॉर्टंट कोणतं आहे मी तुम्हाला रिकमेंड करेल CSV फाईल क्रिएट करण्याचं. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. CSV म्हणजे मीन्स हेल्प मॅन्युअल CSV क्रिएट करण्यासाठी. नेक्स्ट एनीबडी हॅज द क्वेश्चन? ओके गोपाल पाटील सर. ओके थँक्यू व्हेरी मच सर. हॅलो सर. येस सर. शेख सर बोलतो. येस आपण डेटा एंट्री मध्ये जेव्हा आपण क्वेश्चन पेपर इन्व्हेंटरी आपण अपलोड करत आहे येस तर आपण मॉर्निंग आणि आफ्टरनून सेशन नुसार आपण फाईल बनवले बरोबर. आपण असं काही सिटिंग अरेंजमेंट मध्ये असतं मॉर्निंग आफ्टरनून सिटिंग अरेंजमेंट. हा सर सिटिंग अरेंजमेंट क्वेश्चन सिटिंग अरेंजमेंट तर ते आपण मागे पुढे अपलोड करू शकतो का तुमचा? कसंही करू शकता. कसंही करू शकता. ओके ओके ठीक आहे. म्हणजे 1 डेचं पण एकत्र बनवू शकता 2 दिवसाची. नाही तसं नाही म्हणाल तसं नाही. आता समजा 19 फर्स्ट डे आहे आणि माझ्याकडून समजा 20 ची मॉर्निंग अगोदर अपलोड झाली. आता मी सुद्धा अपलोड करताना सर आफ्टरनूनच्या आधी करू शकतो. आधी आफ्टरनूनचीच केली सर अपलोड आणि नंतर मॉर्निंगची केली. काही इश्यू नाही सर. येस ओके. येस. एनीबडी हॅज अ क्वेश्चन? तांबोळी 05 ट्रॅक्टर संस्थेमधून. हा बोला सर. सर आम्ही म्हणजे तुम्ही सुरुवातीला जेव्हा DC 1051 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अवसरेला मीटिंग ठेवली होती त्यावेळेपासून आम्ही तुमचं सॉफ्टवेअर वापरतोय. अतिशय म्हणजे एकदम सुरळीत आहे सगळं आणि मेन म्हणजे आता कोरोनाच्या काळामध्ये आम्ही 1 वर्षासाठी सबस्क्रिप्शन केलं होतं आणि ते पण आता तुम्ही तुम्हाला गॅप कोरोनामुळे ऑनलाईन झाल्यामुळं तुम्ही यावेळी आम्हाला ते वाढवून देतो त्याबद्दल आभार तुमचे. आपण सगळ्यांनाच वाढवून देतो सर. काही लोकांचे मला वाटते 4 ते 5 लोकांचे फक्त सबस्क्रिप्शन वाढवायचे राहिले त्यांचे इनवॉइसेस कन्फर्म केल्यानंतर. आणि खरोखर खूप छान आहे सर. सगळ्यांना समजेल असं सॉफ्टवेअर. येस येस थँक्यू व्हेरी मच सर. नेक्स्ट सर. येस देवेंद्र सर. तर एक येतात की जसं आपण ते CSV फाईल डाउनलोड करतोय सगळा डेटा करून लॉग इन होतो तर असं पॉसिबल नाही का की MSBT वेबसाईट म्हणजे MSBT कडून डेटा तुमचा इन्स्टिट्यूट कोड वाईजच तो सेटअप करेल? नाही सर. काय सर की MSBT आणि आमचा म्हणजे या पोर्टलसाठी काही संबंध नाहीये आणि मी आधी पण सांगितलं की दिस पोर्टल इज नॉट स्पॉन्सर्ड बाय द MSBT. सो तिकडे आपल्याला त्यांना काही तसे रिक्वेस्ट वगैरे करू शकत नाही. आपल्याला डेटा सुद्धा क्रिएट करावा लागेल आणि जर जास्त वेळ लागत नाहीये फक्त जास्त वेळ लागत नाहीये पण MSBT सोबत जर तुम्ही कम्युनिकेशन केलं तर सध्यासाठी सेंट्रली परफॉर्म होतं. We are actually trying for that, but we have some problems there. जर काय असतील झालं पुढे तसं तर 100% सगळ्यांना फायदाच आहे त्याचा.
सेंट्रलाइज कधीतरी चालेल, म्हणजे आता काही इन्स्टिट्यूट सॉफ्टवेअरनी काम करतोय, काही इन्स्टिट्यूट मॅन्युअली करतोय, सेंट्रलाइज झालं तर कधी होतं. प्रॉब्लेम म्हणजे काही असं खराब असतात बरंच म्हणजे सर पॅकिंग हॅलो येस सर पॅकिंग स्लिपला जे नंबर आहेत ना ते वर्ड मध्ये जर आलं तर बरं होईल आता. वर्ड मध्ये म्हणजे ते आन्सर शीट एका गट्ट्यामध्ये समजा 40 आहे. हा तर 40 आहे. हा ठीक आहे, करू आपण सर. तुमच्या सजेशन मध्ये ते सांगतोय सर की हे सगळं जे पॉसिबल झालेलं आहे ते सगळं पॉसिबल झालं फक्त आणि फक्त तुम्ही जे यूज करताय लोकांना त्याच्यामुळे पॉसिबल झाले की आम्ही मोर दॅन 37 टाइम्स अपडेट केले 7 इयर्स मध्ये पोर्टल. आणि म्हणजे तुम्ही मेन आहे सर, कारण की तुम्ही जोपर्यंत आम्हाला सांगत नाही की याच्यामध्ये आम्हाला हा बदल हवा आहे किंवा हे या गोष्टी थोड्याशा अजून ह्या पद्धतीने व्हायला पाहिजे. सो ह्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात आमच्यासाठी बेसिकली. ठीक आहे, सगळं प्रिंटेड असतं तेच हाताने लिहायचं मग ते बरं नाही वाटत. हा येस येस 100% करू आपण सर. व्हॉट्सअपला टाकून द्या तुमची काय असते ते, डायरेक्ट मेसेज करा, DM करा, बुक मध्ये टाकून द्या. येस नेक्स्ट येस येस जाधव सर. जाधव सर बोलतो. येस हा सर, आता ब्लॉक मध्ये आपण जे काही तुम्ही स्टुडंट एंट्री दाखवले की एखाद्या ब्रँचचे 20 असतील, एखाद्या ब्रँचचे 10 असतील, येस बरोबर आहे. आणि त्यांची सिटिंग अरेंजमेंट जे असणार आहे ती सिक्वेन्सने असणार आहे. येस पण आम्हाला अल्टरनेट पाहिजे होती, तसं काय आहे का आपल्याकडे? मला कळलं नाही सर. अल्टरनेट म्हणजे कॉम्प्युटरचा एक स्टुडंट, इलेक्ट्रिकलचा एक स्टुडंट, परत कॉम्प्युटरचा एक, परत इलेक्ट्रिकलचा एक. नाही सर. हॅलो येस सर. नमस्कार. 1473. ओके हॅलो सर, आवाज नाही आम्ही आहे. फर्स्ट टाइम सॉफ्टवेअर वापरतोय सर आता पहिला. ओके येस सर. हॅलो हा सर बोला, आवाज ब्रेक होतो आम्ही सर. पहिल्यांदा जे सॉफ्टवेअर वापरतोय सर. येस हॅलो सर, आता येतो आवाज येतोय? आवाज येतोय? बोला बोला सर. हॅलो हा येतोय आवाज सर, बोला सर. आम्ही पहिल्यांदाच सॉफ्टवेअर वापरतोय सर आम्ही आता पहिल्यांदा कोरोना काळानंतर. ओके हॅलो हा, तर हे सॉफ्टवेअर कुठून परचेस करायचं आहे तर थोडस माहिती जरा मिळेल. हा मी सांगतो तुम्हाला सर. ही वेबसाईट आहे आपली. हा जस्ट वन सेकंड, मी जस्ट शेअर करतो तुमच्याशी. polyexamsoft.com ही वेबसाईट आहे आपली. ठीक आहे. हा ठीक आहे. तर इकडे तुम्हाला डाउनलोड कोटेशन ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही जर कॉलेजमध्ये जी सगळी प्रोसेस असते तुमची कोटेशन देणं, त्याच्यामध्ये परचेस ऑर्डर वगैरे काढणं, तर इथे तुम्ही डाउनलोड कोटेशनला इकडे सगळे रिपोर्ट्स, फॉर एक्झाम्पल मी आता 161644 साठीच भरतो. ठीक आहे. SG पॉलिटेक्निक काहीतरी असं इम्प्लिमेंट नाव SG पॉली अँड मोबाईल नंबर विल बी लाईक दिस आणि व्हॅलिडेशन कोड. हा डाउनलोड कोटेशनचा लिंक आहे, तिकडे तुम्हाला जायचं आहे. सो मी जर कॅपचा लिंक तुम्हाला टाकायचा आहे डाउनलोड कोटेशन. सो डाउनलोड कोटेशनला गेल्यानंतर इकडे येतील ऑप्शन तुम्हाला की कोड दिस क्लिक टू डाउनलोड कोटेशन. इकडे आमच्या सही वगैरे सगळं राहील, याच्यामध्ये सील वगैरे राहील कंपनीचं. अँड इथे बँक डिटेल्स पण दिलेत तुम्हाला. तर तुम्हाला कुठला सेमिस्टरचं सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे इकडे दिलेलं आहे बघा. फर्स्ट सेमिस्टरसाठी किती आहे, 1 सेमिस्टरसाठी किती आहे, 2 सेमिस्टरसाठी किती आहे, 10 सेमिस्टरसाठी किती आहे. तर जसं सेमिस्टर जास्त घ्याल तसं तुमची कॉस्ट कमी होत जाईल पर सेमिस्टर. म्हणजे इथे तुम्हाला 3200 ला एक सेमिस्टर पडते. इकडे 5800 म्हणजे तुम्हाला जवळपास 2900 ला एक सेमिस्टर पडेल. देन तुम्ही 10 सेमिस्टर साठी घेत असाल तर तुम्हाला 2500 साठी एक सेमिस्टर पडेल. ठीक आहे. आणि इकडे खाली बँक डिटेल्स वगैरे कंपनीचे सगळे दिलेले आहेत. हे PDF प्रिंट करून तुम्ही पुढची प्रोसेस कॉलेजमध्ये करू शकता. ठीक आहे. ओके सर. ओके. येस येस हा येस हा सर, पत्नी बोलतोय. येस हॅलो हा बोला सर. 0244 HP बोला 0244 HP बोला सर. फार्मसी कॉलेज पेठ वडगाव, डिस्ट्रिक्ट कोल्हापूर. येस बोला सर. तर फार्मसीसाठी सबस्क्रिप्शन किती आहे सॉफ्टवेअरसाठी? नाही तुम्ही काय करा सर, तुम्हाला एक नंबर दिलेला आहे तिकडे. म्हणजे आता जो तुम्ही जाहिरात बघितली सुरुवातीला किंवा जे तुम्ही पॉम्पलेट बघितलं असेल डिजिटल, तिकडे एक नंबर दिलेला आहे सुप्रील सरांचा 8983361283. तर तिथे तुम्ही या गोष्टी बोलू शकता डायरेक्ट व्हॉट्सअप वगैरे. इकडे तुम्हाला इकडे नंबर आहे बघा, हा सर सेकंड नंबर दिसतो सगळ्यांना 8983361283. सो दॅट इज या नंबरवरती तुमच्या काय क्वेरीज असतील ते व्हॉट्सअप करा. या नंबरला करू नका. ठीक आहे.
म्हणजे क्रेडिट म्हणण्यापेक्षा तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे, खरेदी करायचं आहे किंवा काय त्या रिलेटेड काय तुमचे शंका असतील तर इकडे तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. येस. नेक्स्ट एनीबडी हॅज द क्वेश्चन. हॅलो सर. हॅलो उमेश सर. हा सर. हा सर. एकदा सॉफ्टवेअर आपण घेतलं तर ते किती वर्ष व्हॅलिड राहतात? तेच तुम्हाला मी तुला सांगितलं ना आता की तुम्ही जर हे जर कोटेशन डाउनलोड केलं तर तुम्हाला सांगितलेलं ना 1 सेमिस्टरसाठी घेऊ शकता, 2 सेमिस्टरसाठी किंवा 10 सेमिस्टरसाठी घेऊ शकता. हा रिन्युअल करावं लागेल सर. म्हणजे जर 1 सेमिस्टरला घेतलं तर सेकंड सेमिस्टरला रिन्यू करावं लागेल तुम्हाला. येस. काय म्हटलं सर? रिन्युअलचे चार्जेस म्हणजे सेम राहतात सर. अजूनपर्यंत आम्ही चेंज केलेले नाही. तुम्ही बाकीच्या कॉलेजला वापरूया. ऍक्च्युअली आम्ही यावेळी कॉस्ट वाढवणार होतो. ऑलरेडी 2 वर्ष केलेली आहेत. सो कोरोनामुळे बरेच ऍडमिशन कॉलेजेस केले. सो जस्ट कॅन्सल दॅट येस. येस सोमर सर. सर टोटल सॉफ्टवेअरची कॉस्ट किती आहे सर? तरी साधारणपणे किती जाते ते अंदाजे? सर रिपीट करता क्वेश्चन, आवाज ब्रेक झाला. हा, सॉफ्टवेअरची कॉस्ट किती आहे सर? हा तेच तुम्हाला सांगितलं ना सर. हे कसं सॉफ्टवेअर नाही आहे, टोटल म्हणू शकता तुम्ही याला. तुम्ही 1 सेमिस्टरसाठी खरेदी करू शकता, सबस्क्रिप्शन घेऊ शकता, 2 सेमिस्टरसाठी म्हणजे 2 एक्झामसाठी किंवा 10 एक्झामसाठी. तर त्याचं कॉस्ट तुम्हाला मी आता ते सांगितलं की तुम्ही इकडे कोटेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला डिटेल सगळ्या मिळतील. म्हणजे या वेबसाईटला गेल्यानंतर डाउनलोड कोटेशनला जा. इकडे तुमचा polyexamsoft.com ही मेन वेबसाईट आहे. polyexamsoft.com. Sir, Swapnil sir, just copy that polyexamsoft.com portal link on the group also. Yes. Okay sir. Okay. डाउनलोड कोटेशन केल्यानंतर तुम्हाला ती कॉस्ट मिळून जाईल सर. तुम्हाला 3, 200, 5, 800 आणि 25,000 अशी कॉस्ट आहे ती सेमिस्टर वाईज. ठीक आहे. अच्छा. येस. ओके सर. आणि सर हे सॉफ्टवेअर पूर्ण मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी? नाही मी तेच सांगतो तुम्हाला. दिस इज द MSBT, दिस इज नॉट द MSBT स्पॉन्सर्ड. हे पोर्टल MSBT स्पॉन्सर नाहीये. तुमचे एफर्ट्स कमी करण्यासाठी आणि तुमची ऍक्युरेसी वाढवण्यासाठी कामात आहे. कारण एक्झाम मध्ये किती टेन्शन असतं ते एक्झाम मध्ये काम करणाऱ्या लोकांना माहिती आहे. बऱ्याच गोष्टी खूप चुका होतात, खूप गोष्टी घडतात. सो ऑलमोस्ट 90% तुमच्या एरर्स कमी होतील याच्यात. हा म्हणजे MSBT स्पॉन्सर नाही आहे. नाहीये. हॅलो सर. येस. हॅलो. हा येस. हा सर, जे आपण सिटिंग अरेंजमेंट मध्ये CS फाईल अपलोड करणार आहोत. येस. मॉर्निंग आणि आफ्टरनून. तर आपण मल्टिपल पण फाईल अपलोड करू शकतो. म्हणजे कसं म्हणजे समजा 18 डेजचं बनवून आपण 18 डेजचं अपलोड करू शकतो. 18 फाईल्स अपलोड करावं लागतील सर तुम्हाला. 1 तर ठीक आहे ना. 18 किंवा 36 फाईल होतात सर मॉर्निंग आणि आफ्टरनूनचे. एका वेळी एक फाईल सिलेक्ट करू शकता ना. अपलोड करताना एका वेळी एकच फाईल सिलेक्ट करा. एका वेळी मल्टिपल होऊ शकत नाही. 18 वेळा तुम्हाला 18 फाईल्स अपलोड करावं लागतील. आणि जर चुकून तुमच्याकडून डुप्लिकेट फाईल अपलोड झाली समजा तर डुप्लिकेट रिपोर्ट सॉफ्टवेअर घेत नाही. तुम्हाला दाखल करणार घेत नाही. ओके ओके. ठीक आहे. येस. हॅलो सर. येस. हा सर, आपल्याकडे एक इंटरनल विजिलन्सचा लास्टला फॉर्मॅट असतो, तर तो आपल्याकडे आहे का अवेलेबल? नाहीये. विजिलन्स याच्यामध्ये नाही. विजिलन्स नाहीये ना? विजिलन्स नाही. म्हणजे तो डिरेक्टली आपल्याला MSBT वरूनच घ्यावा लागेल. येस येस. ओके सर. येस. सर, जे आता आपलं मीटिंग झाली तर त्याची आपल्याकडे व्हिडिओ अवेलेबल होईल का? कारण ऍक्च्युली लास्टला सेशन जॉईन केल्यामुळे डाटा एंट्रीचा जो पार्ट आहे तर तो मला म्हणजे क्लिअर नाहीये झालेला. मग याची व्हिडिओ तर शेअर करता येईल का या मीटिंग? वेल शेअर इट ऑन द व्हॉट्सअप ग्रुप. येस. ग्रुप मध्ये आला तुम्ही? व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलेलं आहे ना? हा सर, केलं. वी विल शेअर द लिंक देयर. ओके सर, थँक्यू सो मच सर. Anybody has a question? हॅलो. हा सर, हर्षद बोलतोय. येस. येस सर. ते मॅडमांनी जे सांगितलं तोच व्हिडिओ फक्त व्हॉट्सअपला शेअर केला तर बरं होईल. You will get that. Definitely you will get that. Yes. I think questions संपले सगळ्यांचे. अजून कोणाचे क्वेश्चन असतील तर विचारू शकता. I think there is no question from anybody. Okay, am I audible? आवाज येतो ना मला? येते सर. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यांच्या क्वेरीज बऱ्यापैकी रिझॉल्व्ह झाल्या. ज्यांच्या नाही झालेल्या त्यांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही तिकडे जो तुम्हाला नंबर दिलेला आहे पॉली एक्झामच्या इकडे जो नंबर आहे सेकंड नंबर 898333 वाला polyexamsoft.com या वेबसाईटला गेल्यानंतर
तर त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप वगैरे करा, तुम्हाला काय परचेस करायचं असेल किंवा पुढे काय प्रोसेस करायची आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील तिकडे, राईट. आणि पुन्हा एकदा म्हणजे पॉली एक्झाम मी फॅमिली म्हणतो यांना सगळ्यांना, कारण की आमच्याकडे जे जुने कॉलेजेस आहेत, सो पॉली एक्झाम फॅमिलीमध्ये तुम्ही जॉईन झाला आज मीटिंगमध्ये, गुगल मीटमध्ये. सो पुन्हा मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. ॲक्च्युली वुड लाईक टू थँक ऑल ऑफ यू that you came and joined, even it was a Sunday, it was a holiday for all of you. So thanks for that again for all of you. Yes, so can we officially close the meeting, or anybody has the question again? कुणाला क्वेश्चन्स आहेत ते अजून की ऑफिशियली क्लोज करूया आपण मीटिंग? No, sir. Yes, thank you. Yes. Thank you very much for